Hello everyone, this is your trainer Chanchal Hewle and today we are going to start our series of spoken English. As I told you in a video, we will start our series. Today itself we are going to start and today I will teach you a very basic topic which is am, is, are. How to use it? Let's start our today's video and learn detail. स्टुडंट आज आपण शिकणार आहे की ॲमिझारचा यूज कशा पद्धतीने करायचा इन डिटेलमध्ये. तर बघा, ॲमिझार हा सिंपल सेंटेन्सचा पार्ट आहे ज्यामध्ये आपण हेल्पिंग व्हर्बचा यूज करून सेंटेन्सेस बनवत असतो. बघा, सेंटेन्स बनवत असताना आपल्याला ॲमिझारचा यूज बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल, है ना. पण आपल्याला अशा पद्धतीने याला शिकायचं आहे की आपल्याला असं कुठलंही सेंटेन्स या कॅटेगरीचं राहायला नको जे तुम्हाला येत नाही. दॅट्स वाय मी असं म्हणेल की तुम्ही आजपासून प्रॅक्टिस करा. तुम्ही माझ्यासमोर बसलेले वेगवेगळे कॅटेगरीचे स्टुडंट आहे. कोणाला बेसिक माहीत आहे, कोणाला माहीत नसेल, कोणाला एकदम स्टार्टिंग कुठून करायची हे माहीत नसेल. तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे, स्टार्टिंग आपण इथूनच करणार आहे. आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. कारण सिंपल सेंटेन्स म्हणजे काय असतं की बघा, दोन कॅटेगरी आहे सेंटेन्सेसच्या. जसं आपण टेन्स कॅटेगरी ठेवणार एक आणि एक सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय असतं, ज्यामध्ये ॲक्शन नसते, म्हणजे आपण काहीतरी करणार किंवा कोणी काहीतरी करणार हे मेन्शन केलेलं नसतं. त्यामध्ये सिंपल आपण कोणाच्या तरी विषयी बोलत असतो. जसं मी म्हणते ती माझी फ्रेंड आहे, है ना, तो माझा भाऊ आहे किंवा आम्ही फॅमिली मेंबर्स आहोत. मग जेव्हा आपण अशा पद्धतीनं बोलतो त्यामध्ये कुठली ॲक्शन होत नाही, आपण त्या स्टेटविषयी बोलत आहोत. एखाद्याच्या घरी जरी आपण गेलो असेल, त्याचं घर जर सुंदर असेल तरी सुद्धा आपण म्हणतो किती छान, किती सुंदर घर आहे ना, म्हणजे आपण घराविषयी बोललो. तर ज्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असतं ना, त्यावेळेस आपण सिंपल सेंटेन्सेसचा यूज करत असतो, ज्यामध्ये ॲक्शन व्हर्ब तुम्हाला दिसणार नाही, ज्यामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब जे आहेत ना तेच काय करणार आहेत, तर व्हर्बचं काम करणार आहेत. तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण समजून घेऊ डिटेल. आणि तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन रेडी राहा. यामध्ये काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेससुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबतच हाऊ टू डू प्रॅक्टिस कशी करायची, होमवर्कसुद्धा तुमच्यासाठी काढलं आहे. काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेससुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील, नवीन सेंटेन्सेस शिकायला मिळतील. आणि तुम्हाला होल डे काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगेल व्हिडिओच्या शेवटी, जेणेकरून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि प्रॅक्टिस देखील करा. कारण माझा कॉन्टेक्स्ट आहे तुम्हाला शिकवायचा, तुम्हाला सुद्धा शिकावं लागेल, करावं लागेल. आणि जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हा पेन नोटबुक घेऊन बसा, जेणेकरून महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवत चला. ठीक आहे. हा आज आपला फर्स्ट डे आहे, फर्स्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण सिंपल सेंटेन्सेस शिकतोय. तर सिंपल सेंटेन्सेसमधील पहिला व्हिडिओ हा आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप पहिले सिंपल सेंटेन्सेस पूर्णपणे कव्हर करायचे आहे, नंतर आपल्याला हळूहळू समोर जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्हाला जर असं वाटत असेल इन डिटेल मला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर तुम्ही आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन कोर्सेस लॉन्च झाले आहे. स्पोकन इंग्लिश ग्रामर PDF-सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जे करायचं असेल अगदी कमी प्राईसमध्ये आहे, तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, तुम्ही तिकडून सुद्धा घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला फ्रीमध्ये शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता. तर चला चालू करू आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा, हेल्पिंग व्हर्ब आपण ॲमिझारचं यूज शिकतोय. तर आता आपण थोडं हळूहळू जाऊ, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला हवी. तर माझ्या समोर जे स्टुडंट आहेत ते प्रत्येक कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्या हिशोबाने त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. तर बघा, यामध्ये पहिले सुरुवातीला सब्जेक्ट, या ठिकाणी स्ट्रक्चर मी काढून ठेवलं. सब्जेक्ट सुरुवातीला राहणार, म्हणजे कर्ता व्यक्ती जो आहे तो. सब्जेक्ट म्हणजे कोण असतो की त्या वाक्याचा मेन व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर ॲमिझारपैकी काय घ्यायचं आहे हे आपल्याला सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसाईड करावं लागेल. आणि मग ऑब्जेक्ट लास्टला राहणार, असं याचं स्ट्रक्चर राहणार. तर बघा, सिंपल सेंटेन्स हा बेसिक टॉपिक आहे अगदी, ज्यामध्ये आपण बघा आय असेल. आय म्हणजे काय होतं, तर मी. आयच्या नंतर आपण नेहमी ॲमचा यूज करत असतो. आय ॲम म्हणजे काय, मी आहे. ॲमिझारचा अर्थच काय होत असतो, तर आहे. याला आपण आहे असं म्हणत असतो. जसं आय ॲम, मी आहे. आय एम अ टीचर, मी टीचर आहे. वी म्हणजे काय, आम्ही. आता आरचा यूज ज्यावेळेस तुम्ही शिकणार आहे, तर आरचा यूज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेस असतील त्यावेळेस आपण आरचा यूज करत असतो, म्हणजे जास्त लोकांसाठी. जसं वी म्हणजे काय झालं,
वी म्हणजे झालं आम्ही. आम्ही, आम्हीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक आहेत, तर वी आर म्हणजे आम्ही आहोत. दे आर, दे म्हणजे काय, ते जास्त लोक, दे आर ते आहेत. यू आर तू आहेस किंवा तुम्ही आहात. तर यूचा यूज आपण तू किंवा तुम्ही दोन्हीही अर्थाने करत असतो, म्हणजे एकासाठी सुद्धा अनेक असेल तरी सुद्धा. मग यू आर म्हणजे तू आहेस किंवा यू आर म्हणजे तुम्ही आहात, हे तुम्हाला क्लिअर ठेवायचं. आय ॲम, वी आर, दे आर, यू आर. त्याच्यानंतर बघा, ही म्हणजे काय, तो. ही म्हणजे ती. इट म्हणजे एखादी वस्तू किंवा प्राणी जे एकच आहे, त्यासाठी आपण इटचा यूज करणार आहे. राम हे या ठिकाणी एक नाऊन घेतलं मी, एक नाव कुठल्याही व्यक्तीचं. जसं आपण काय म्हणत असतो, श्रेयश इज माय ब्रदर, श्रेयश हा माझा भाऊ आहे. मग मी श्रेयश हा एकच आहे, त्याच्यामुळे मला इजचा यूज करावा लागेल. म्हणजे एक असेल तर काय घेणार मी, इजचा यूज करणार. मग मी म्हटलं ही इज, तो आहे. शी इज, ती आहे. इट इज, ते आहे. राम इज, राम आहे. सगळ्यात पहिले तुम्ही याला पॉज करून याची प्रॅक्टिस करून घ्या, जशी मी सांगितले त्या पद्धतीनं. जसं आय ॲम, वी आर, दे आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, राम इज, अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे क्लिअर झालं. चला जाऊ आपण सेंटेन्सेस कसे बनवायचे हे बघू. आता यामध्ये आपल्याला बघा, जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो तसंच आपण निगेटिव्ह देखील बोलत असतो. त्याच पद्धतीने आपण प्रश्न सुद्धा विचारत असतो आणि WH क्वेश्चन सुद्धा विचारत असतो. प्रश्न म्हणजे काय, एकतर आपण यस ऑर नो टाईप क्वेश्चन विचारणार किंवा आपण WH क्वेश्चन म्हणजे इन डिटेलमध्ये विचारणार. तर त्याला आपण समजून घेऊ कसं बनवायचं. तुम्हाला ज्यावेळेस सेंटेन्स बनवायचा आहे, तुम्ही हा पॅटर्न सेमच आहे. जसं मी आहे म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, आय ॲम. मग मी कोणीही असेल, मी डॉक्टर असेल, कलेक्टर असेल, इंजिनियर असेल, कोणी पण असेल, मी काय म्हणणार आहे, आय ॲम. पॅटर्न चेंज होणार का, नाही. फक्त समोर तुम्हाला जे लावायचे ऑब्जेक्ट तेवढं चेंज होईल. आम्ही आहोत, वी आर टीचर्स, आम्ही शिक्षिका आहोत. मग मला जर म्हणायचं असेल वी आर फॅमिली मेंबर्स, वी आर तसंच राहिलं, फक्त फॅमिली मेंबर्स काय झालं, तेवढं चेंज झालं ऑब्जेक्टिव्ह पार्ट. म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं आहे याच्या थ्रू की टॉपिक जो आहे यामध्ये मेन गोष्टी ज्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आणि पुढे तुम्ही ऑब्जेक्ट कितीही चेंज करू शकता. मग प्रॅक्टिस कशाची करायची आहे तुम्हाला, याचीच करायची आहे. पण याची पॉझिटिव्हची प्रॅक्टिस करून चालेल का, तर नाही. आपल्याला याचे डिफरंट टाईप्स म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. चला आपण बघू पॉझिटिव्ह सेंटेन्सपासून. जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी फॉर एन एक्झाम्पल मी घेतलंय, आय एम अ स्टुडंट. मी स्टुडंट आहे सध्या. आय ॲम अ स्टुडंट, मी स्टुडंट आहे. आता मला म्हणायचं आहे की मी स्टुडंट नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह बोलायचं आहे. कोणीतरी मला विचारलं आर यू स्टुडंट, मग मला म्हणायचं आहे की मी स्टुडंट नाही आहे, मला आन्सर निगेटिव्हनी द्यावं लागेल. मग मी काय म्हणणार, आय ॲम नॉट. म्हणजे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर तुम्हाला नॉट टाकावं लागेल. आय ॲम नॉट अ स्टुडंट, मी स्टुडंट नाही आहे. आता मला प्रश्न बनवायचा आहे की मी स्टुडंट आहे का. यामध्ये बघा व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं हे समजून घ्या. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे असतं ज्या प्रश्नांची सुरुवात आपण हेल्पिंग व्हर्बने करत असतो आणि ज्याचा आन्सर आपण यस किंवा नो नी देत असतो. जसं मी म्हटलं, ॲम आय अ स्टुडंट, आर यू अ डॉक्टर. म्हणजे दुसऱ्याला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो, जसं मला विचारलं तुम्ही, आर यू अ टीचर, तुम्ही एक टीचर आहात का, मग मी काय म्हणेल, यस. नसेल तर नो. ज्या प्रश्नांचे आन्सर आपल्याला यस किंवा नोनी द्यावे लागतात त्यांना आपण काय म्हणत असतो, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणत असतो. दॅट्स इट. बघा व्हर्बल निगेटिव्ह सुद्धा असतात. जसं मी म्हणते, तू आहेस का, आर यू. मग मला म्हणायचं असेल तू नाही आहेस का, मग निगेटिव्ह प्रश्न झाला. त्यावेळेस मी काय म्हणणार, ॲम आय नॉट. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, कुठलंही हेल्पिंग व्हर्ब येऊ द्या ॲमिजार पैकी, त्याला सुरुवातीला आपल्याला घ्यावं लागेल. या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चरमध्ये अडकून राहू नये यामुळे मी तुम्हाला हे सोप्या वेळी सांगते. जसं आपण घेतलं इथे आय ॲम, आय ॲमच्या नंतर आपण नॉट टाकलं निगेटिव्हमध्ये आणि व्हर्बल क्वेश्चन करत असताना आपण काय घेतलं, या ॲमला सुरुवातीला घेतलं आणि आयला नंतर ठेवलं. ॲम आय अ स्टुडंट, मी स्टुडंट आहे का, येस ऑर नोनी याचं आन्सर येणार. नेक्स्ट आहे बघा, ॲम आय नॉट अ स्टुडंट,
एम आय तसंच ठेवायचं आहे आपल्याला. निगेटिव्ह प्रश्न विचारत असताना आपल्याला इथे नॉट टाकावं लागेल. एम आय नॉट अ स्टुडंट. आता WH क्वेश्चन ज्यावेळेस आपण बनवणार त्यावेळेस WH क्वेश्चन म्हणजे काय, जे एकदम स्टार्टिंगला बघतायत त्यांच्यासाठी हळूहळू तुम्ही शिकाल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील. WH क्वेश्चन म्हणजे WH वर्डनी ज्या प्रश्नांची सुरुवात होत असते, सोबतच याचं ॲन्सर आपल्याला इन डिटेल द्यावं लागत असते. म्हणजे आपल्याला जर विचारलं समोरच्यांनी तू काय आहेस, है ना, तर त्यावेळेस मला सांगावं लागेल मी काय आहे ते. तर अशा पद्धतीचे म्हणजे येस ऑर नोनी ॲन्सर होईल का, नाही होणार, मला डिटेलमध्ये सांगावं लागेल. मग ते शॉर्टमध्ये असेल किंवा लॉंगमध्ये असेल, मात्र येस ऑर नोनी होणार नाही. जसं या ठिकाणी आपण घेतलं WH वर्ड घेतला आपण, हू ॲम आय, मी कोण आहे. हू ॲम आय, हू म्हणजे काय, हू म्हणजे कोण, हू म्हणजे काय होतं, कोण. WH वर्ड्स तुम्हाला माहीत नसतील तर चॅनलवर जाऊन WH वर्डचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला सर्व WH वर्ड्स मिळून जातील. तुम्ही तिकडून WH वर्ड्स घेऊन घ्या आणि ते प्रिपेअर करा. कारण WH वर्ड्स असे आहेत की जे मोस्टली यूज केल्या जातात, ते सगळे वर्ड्स मी त्यामध्ये टाकले आहेत. तुम्ही ते सर्व लर्नच करून ठेवा अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन विचारताना हार्ड जाणार नाही. तर बघा आता यामध्ये तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सांगते की हू घेतला आपण, WH वर्ड सुरुवातीला घेतलं आणि नंतर ॲमला टाकलं आणि आयला, हू ॲम आय. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चनचं सेंटेन्स फ्रेम करावं लागत असतं. यामध्ये काहीही हार्ड नाही आहे, इट इज व्हेरी सिम्पल. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं, फक्त WH वर्ड वाढला इथे, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच. तर याची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, आय एम अ स्टुडंट, आय एम नॉट अ स्टुडंट, ॲम आय अ स्टुडंट, ॲम आय नॉट अ स्टुडंट, हू ॲम आय, म्हणजे मी स्टुडंट आहे, मी स्टुडंट नाही आहे, मी स्टुडंट आहे का, मी स्टुडंट नाही आहे का, मी कोण आहे. अशा पद्धतीनं अशी प्रॅक्टिस तुम्हाला याची करावी लागेल. तर आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. आता जाऊ आपण पुढे. काही प्रॅक्टिस आपल्याला अजून करायची आहे, त्यानंतर काही सेंटेन्सेस देखील बघायचे आहे. तर मी या ठिकाणी एक काम केलं आहे की 3-3 सेंटेन्स घेतले, ज्याला मी पॉझिटिव्हमध्ये केलं, त्यानंतर निगेटिव्ह केलं, व्हर्बल निगेटिव्ह आणि WH, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये दिसतील. जसं पहिलं सेंटेन्स आहे, वी आर डॉक्टर्स, ही इज अ बॉय, आम्ही डॉक्टर्स आहोत. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. राम इज अ स्टुडंट, राम स्टुडंट आहे. तर हे झाले आपले पॉझिटिव्ह. आता मला नाही म्हणायचं आहे, मग मी काय म्हणणार, वी आर नॉट डॉक्टर्स, आरच्या नंतर मला इथे नॉट टाकावं लागेल. वी आर नॉट डॉक्टर्स, ही इज नॉट अ बॉय, राम इज नॉट अ स्टुडंट. आता यालाच मला प्रश्न बनवायचा असेल तर मी काय करणार आहे, बस मी काय करेल याला की आरला सुरुवातीला घेईल, वीला नंतर ठेवेल. आर वी डॉक्टर्स, इज ही अ बॉय, इज राम अ स्टुडंट. याचे अर्थ काय आहे बघा, आर वी डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत का, इज ही अ बॉय, तो मुलगा आहे का, इज राम अ स्टुडंट, राम स्टुडंट आहे का, असे याचे अर्थ होतील. आणि प्रश्न विचारताना तुम्हाला येस ऑर नो टाईप क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्हाला ॲमेझॉनला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि ज्याला कोणाला प्रश्न विचारायचा आहे त्याला तुम्हाला नंतर ठेवावं लागेल इथे आणि प्रश्न विचारावा लागेल. जर मला म्हणायचं असेल की ती तुझी आई आहे का, मी काय म्हणेल, इज शी युअर मदर. मी काय केलं, मी म्हटलं की इज शी, इजला सुरुवातीला घेतलं कारण मला आईविषयी विचारायचं आहे की ती म्हणजे कोण, शी, इज शी युअर मदर. अशा पद्धतीने मी प्रश्न बनवेल. मग समोरचा व्यक्ती मला काय म्हणेल, असेल तर यस, नसेल तर काय म्हणेल, नो. नो शी इज नॉट माय मदर, येस शी इज माय मदर. अशा पद्धतीनं तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. निगेटिव्ह व्हर्बल बघूया आपण इथे. आर वी नॉट डॉक्टर्स, आता याचेच आपण काय केले, निगेटिव्ह केले. तर तुम्हाला पॉझिटिव्ह करत असताना, पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना तुम्हाला आरला इकडे घ्यावं लागेल, वीला इकडे घ्यावं लागेल आणि प्रश्न बनवावे लागतील. आणि निगेटिव्ह व्हर्बल करत असताना तुम्हाला हे सिक्वेन्स फॉलो करावा लागेल की आरला सुरुवातीला आर वी नॉट डॉक्टर्स. बघा इथे आपण तसंच केलंय. आर वी नॉट डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स नाही का, इज ही नॉट अ बॉय, तो मुलगा नाही का, इज शी नॉट अ स्टुडंट, इज राम नॉट अ स्टुडंट, राम स्टुडंट नाही का.
अशा पद्धतीनं निगेटिव्ह, जसं आहे का तसं नाही का निगेटिव्ह करत असताना आपण अशा पद्धतीनं सेंटेन्सेस बनवत असतो. मी तुम्हाला एक पॅटर्न दिलाय, तुम्हाला याच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस बनवावे लागतील. तुम्हाला मी सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह पार्ट मे बी चेंज होईल, मात्र बाकी सर्व तसंच राहील. आता WH क्वेश्चन बघू आपण काही, त्यानंतर जाऊ आपण काही ॲडव्हान्स सेंटेन्सेस आणि नंतर प्रॅक्टिस करेल. जसं WH क्वेश्चनमध्ये व्हॉट इज दिस, आता आपल्याला यामध्ये ॲक्शन तर दिसत नाही, आपण कशाविषयी बोलतोय, व्हॉट इज दिस, हे काय आहे, दिस म्हणजे काय तर हे, व्हॉट इज दिस हे काय आहे, हु इज शी ती कोण आहे, वेअर म्हणजे काय कोठे, वेअर आर यू नाव तू कोठे आहेस, म्हणजे आत्ताची गोष्ट आपण विचारतोय, प्रेझेंटसाठी आपण याचा यूज करतो. वेअर आर यू तू कुठे आहेस सध्या, वेअर इज ही तो कुठे आहे. अशा पद्धतीनं आपल्याला WH क्वेश्चन बनवायचे आहे. म्हणजे ॲमिज आर जे येणार त्याला आपल्याला काय करायचं आहे, जसं व्हर्बल क्वेश्चन आपण शिकलो त्याच्याच अकॉर्डिंग आपल्याला याला बनवावं लागत असतं. फक्त आपल्याला काय करावं लागतं, WH वर्डला सुरुवातीला टाकावं लागतं, बाकी सर्व सिक्वेन्स याचा व्हर्बल क्वेश्चन सारखा राहील. आय होप तुमचा क्लिअर झालं असेल. आपण जाऊ काही ॲडव्हान्स लेवल सेंटेन्स, देन होमवर्क काय आहे बघू, प्रॅक्टिस बघायची काय आहे. जसं मी काही प्रॅक्टिस सेंटेन्स काढले तुमच्यासाठी, काही वर्ड्स तुमचे लर्न होतील आज. त्यासाठी बघा, तुम्हाला जर वर्ड्स लर्न करायचे असले ना, त्यासाठी सगळ्यात सोपी जर मेथड असेल, टेक्निक असेल, तर यू हॅव टू यूज दॅट वर्ड इन अ सेंटेन्स. तुम्हाला ते वर्ड जो आहे ना तो सेंटेन्समध्ये यूज करावा लागेल अगेन अँड अगेन. तर तुम्हाला रिपीटेडली यूज केल्यानंतर तो वर्ड बाय डिफॉल्ट तुम्ही यूज करू शकाल. जसं मी म्हटलं, शी इज इन डिलेम्मा. आता हा डिलेम्मा म्हणजे काय, डिलेम्मा म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये काही काही लोक असतात. जसं हे करू की ते करू, मग आपण काय म्हणतोय, ती आहे, बघा पॅटर्न तोच आहे, ती आहे, शी इज, ती आहे इन अ डिलेम्मा, ती कशामध्ये आहे, द्विधा मनस्थितीमध्ये आहे. ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह. आता मला म्हणायचं आहे की आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे आपण म्हणतो भांडखोर, है ना, की तो आहे, पॅटर्न तोच आहे आपला, तो आहे साठी आपण ही इज घेतलं, बाकी ऑब्जेक्टिव्ह पार्ट फक्त इकडचा चेंज झाला. म्हणजे तुम्हाला जगातलं कुठलंही सिम्पल सेंटेन्स जर ॲमिजारनी बनवायचं असलं ना, पॅटर्न हाच राहणार, ही इज, शी इज, जसं मी शिकवलंय त्याच्या अकॉर्डिंग. निगेटिव्ह असेल, क्वेश्चन असेल, तोच राहील, फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पार्ट या ठिकाणी चेंज करावा लागेल. जसं मी म्हटलं इथं, ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह, तो कसा आहे तर खूप आर्ग्युमेंट करणारा, भांडखोर आहे. आय एम ब्रोक, आय एम ब्रोक म्हणजे काय तर माझ्याकडचे सर्व पैसे संपले आहेत, माझ्याकडे बिलकुल काहीच राहिलं नाही, मी पूर्णपणे खचून गेलो, तुटून गेलो, असं आपण म्हणत असतो मराठीमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, आय एम ब्रोक. इंग्लिशमध्ये मी पूर्णपणे काय झालोय, संपलोय, माझ्याजवळचे सगळे पैसे वगैरे सर्व संपून गेले आहेत. ही इज ग्रम्पी. आता ग्रम्पी म्हणजे हे नवीन वर्ड तुम्हाला मिळाला. ग्रम्पी म्हणजे काय होतं तर खडूस, खडूस असतात काही काही लोक, है ना, त्यांना आपण ग्रम्पी असं म्हणतो. तो आहे, कसा आहे, ग्रम्पी, ही इज ग्रम्पी, तो खडूस आहे. शी इज क्वाईट स्टबर्न. आता स्टबर्न म्हणजे जिद्दी, कोणी कोणी खूप जास्त जिद्दी असेल तर तुम्ही हा शब्द यूज करू शकता. शी इज क्वाईट स्टबर्न, ती कशी आहे, जास्तच जिद्दी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या जिभेला प्रॅक्टिस द्या जेणेकरून तुम्हाला थोडं फास्ट येईल. शी इज इन डिलेम्मा, ही इज सो आर्ग्युमेंटेटिव्ह, आय एम ब्रोक, ही इज ग्रम्पी, शी इज क्वाईट स्टबर्न. अशा पद्धतीनं सेंटेन्सेस जेव्हाही तुम्ही प्रोनाऊन्स करणार त्यावेळेस रोबोटिक नाही वाटलं पाहिजे, ते नॅचरल वाटायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आता होमवर्क काय आहे बघू, आणि तुम्हाला होल डे काय करायचं हे सुद्धा बघूया. चला, होमवर्क मी तुम्हाला सांगते. होमवर्क आहे तुमचं, इट इज व्हेरी इझी, आणि सोबत एक्स्ट्रा होमवर्क सुद्धा तुम्ही करू शकता. जसं मी काढलंय होमवर्कसाठी, या ठिकाणी तुम्हाला आज आपण शिकलोय हाऊ टू यूज ॲमिजार, ॲमिजारचा यूज, सो दॅट तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे की इथे काय येणार, आयच्या नंतर, वीच्या नंतर, यूच्या नंतर, ही आणि शी, हे तुम्हाला फिलअप करून आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. म्हणजे तुम्ही होमवर्क देखील करणार, ते चेकसुद्धा मी करणार, डोंट वरी. आणि काही मिस्टेक झाल्या ते सुद्धा तुमच्या मिस्टेक तुम्हाला मी करेक्शन करून देणार. सोबतच तुम्ही अजून काय करू शकता तर तुम्ही ॲमिजारचा होल डे काय करायचं, तुम्ही जेव्हाही कोणालाही बघाल, एखादी कॅट जरी तुम्हाला दिसली, एखादा डॉग दिसो किंवा कोणी व्यक्ती दिसो, तुम्ही त्याला आयडेंटिफाय करायचं की हा कोण आहे. जसं
मला म्हणायचं असेल की ही मांजर आहे, तर ही मांजर आहे, तर मला मांजर आहे ना ॲनिमल, त्याच्यासाठी मला कशाचा यूज करावा लागत असतो? इटचा यूज करावा लागतो. मी काय म्हणणार? इट इज अ कॅट, इट इज अ डॉग. तर तुमच्या आजूबाजूच्या वस्तू तुम्ही सर्व इटनी सांगणार. एखादा व्यक्ती दिसला, सपोज तुमचे बाबा आहेत, ही इज माय फादर, शी इज माय मदर, ही इज माय. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट की तुम्हाला जर म्हणायचं असेल की हा माझा मोठा भाऊ आहे, तुम्ही म्हणणार ही इज माय एल्डर सिस्टर, सॉरी एल्डर ब्रदर. भाऊ आहे ना, भावासाठी मग आपण काय घेणार? एल्डर ब्रदर. मला म्हणायचं आहे की ही माझी छोटी बहीण आहे, शी इज माय यंगर सिस्टर. छोटीसाठी आपण यंगर घेणार, मोठीसाठी आपण काय घेणार? एल्डर. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल की प्रॅक्टिस मिळेल. होल डे तुम्ही याचा विचार करायचा की मला काय करायचं आहे, आता मला कोणाविषयी बोलायचं आहे, हे कोण आहे, ते कोण आहे. तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस जेव्हा कराल तेव्हा तुमचा हा टॉपिक माइंडमध्ये सेटल होईल. पॅटर्न हाच राहतो, मात्र तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह पार्ट चेंज होत असतो. बाकी या ठिकाणी मला हे सांगायचं आहे, एक्स्ट्रा होमवर्क तुम्ही काय करू शकता की तुम्ही काही सेंटेन्सेस तुमचे ओन बनवून कॉमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता की मॅम मी याची अशी प्रॅक्टिस केली आहे, मी 100 सेंटेन्सेस बनवले, मी 1000 बनवले. तर अशा पद्धतीनं मला तुमच्या कॉमेंट्स पाहिजे आहेत, जेणेकरून तुम्ही करताय हे मला दिसेल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन, कीप लर्निंग. We will see you in next video. Thank you so much for watching this video. Hello everyone, this is your trainer Chanchal Evle, and today I would like to teach you most important and very basic topic, which is was and where. Where should we use it? Let me tell you in detail. Let's get start our today's video. स्टुडंट, आज आपल्याला शिकायचं आहे की was and were कुठे यूज करायचं आणि आपण कशा पद्धतीने याचा यूज करत असतो. कुठे वज घ्यायचंय, कुठे वेअर घ्यायचंय. आपण याला वाज प्रोनाउन्स करत असतो बरेच जण, मात्र याला वाज प्रोनाउन्स करू नका, याला वज म्हणत असतात, वज. ठीक आहे. तर हे जे आहे ना वज आणि वेअर, हे आहे हेल्पिंग वर्क, जे पास्ट मधली स्टेट सांगण्यासाठी आपण यूज करत असतो. म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट होती सांगण्यासाठी. बघा, हे सुद्धा सिंपल सेंटेन्सचा पार्ट 2 आहे. मला असं वाटतं की तुम्ही यू डिड व्हेरी वेल प्रॅक्टिस ऑफ लास्ट व्हिडिओ. तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली आहे लास्ट व्हिडिओची, ज्यामध्ये आपण ॲमिझारचा यूज शिकलोय. ॲमिझारचा यूज कुठे करायचा, काय करायचा, सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल शिकलो. त्याची पूर्णपणे प्रॅक्टिस करून तुम्ही आजचा व्हिडिओ बघताय असं मी समजते. मात्र काही स्टुडंट नवीन असतील, जे आज माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील, त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लिंक. त्यांनी तिकडे जाऊन डे 1चा व्हिडिओ बघा आणि नंतर डे 2कडे या. बघा, पास्ट कंडिशनमध्ये जसं आपण ॲमिझार बघितलं की सध्या, राईट नाव, हे आहे आपला प्रेझेंट. प्रेझेंटमध्ये मी आहे म्हणायचं असेल तर काय म्हणणार मी? आय ॲम. मात्र मला जर म्हणायचं असेल की मी होते, होतेसाठी कधी जावं लागेल? मला पास्टमध्ये जावं लागेल. तर त्यासाठी मला वज आणि वेअरचा यूज करावा लागतो. तर यामध्ये सुद्धा ॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये आपण असं म्हणत असतो की मी होते, जसं मी लहान होते, किंवा मी क्लास सांगू शकतो आपण त्यामध्ये की मी 11th मध्ये होते, म्हणजे मागच्या वर्षी आहे ना, माझा क्लास कुठला होता? मी 11th होते, किंवा मी 10th होते, किंवा ती माझी आई होती, ते माझे बाबा होते. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये सांगत असतो. आणि हा टॉपिक जरी आपल्याला इझी दिसत असला किंवा आपण असं म्हणत असू येस मॅम आय नो एव्हरीथिंग, म्हणजे मला सर्व ग्रामर पण माहीत आहे, रूल पण माहीत आहे, आणि मला वजवरचा यूज देखील माहीत आहे. बरोबर आहे. मात्र ज्यावेळेस आपल्याला फॉर स्पीकिंग याचा यूज करावा लागतो ना, दॅट टाईम आपल्याला प्रॉब्लेम जातात बऱ्याच जणांना. कोणी कोणी असं असतं ज्याला पूर्ण ग्रामर माहीत आहे, मात्र यूज कसं करायचं हे माहीत नसतं. त्यासाठी आपल्याला पॅटर्न शिकायचे ग्रामरच्या. आपल्याला स्पीकिंगसाठी बिलकुलही डीप ग्रामर शिकायचं नाही आहे. आपल्याला याचे पॅटर्न शिकायचे, याची प्रॅक्टिस कशी करायची हे शिकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे हळूहळू ॲडव्हान्स लेवलपर्यंतची प्रॅक्टिस. चला बघूया आपण हेल्पिंग वर्ब वजवरची प्रॅक्टिस कशी करायची. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. सोबतच तुम्हाला असं वाटत असेल की मॅम मला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर आपले कोर्सेस देखील आहे. तर तुम्हाला ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिकडे जाऊन तुम्ही ॲपसुद्धा घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकू शकता. PDF सुद्धा अवेलेबल आहेत तिकडे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलला देखील फॉलो करू शकता.
चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा वॉज आणि वेअर. आता थोडं हळू जाऊ आपण, मी म्हणते त्याप्रमाणे की आपण शिकताना थोडं हळूहळू प्रत्येकाला समजलं पाहिजे. याचं स्ट्रक्चर काय आहे, कर्ता व्यक्ती सुरुवातीला येणार, पॉझिटिव्हचं हे स्ट्रक्चर आहे. बाकी गोष्टींचं स्ट्रक्चर मी तुम्हाला देत नाही कारण तुम्ही स्ट्रक्चरमध्ये अडकून बसता. वॉज आणि वेअर प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे झालं आपलं आजचं टॉपिक. याचं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर आहे. इट इज व्हेरी सिम्पल, हे खूप सिम्पल स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये आपल्याला याचा यूज बघू आपण कुठे करायचा, वॉजचा आणि वेअरचा. जसं आयच्या नंतर आपण नेहमी वॉजचा यूज करत असतो. आय वॉज, मी होते. वी वेअर, आम्ही होतो. दे वेअर, ते होते. यू वेअर, तू किंवा तुम्ही होते. ही वॉज, तो होता. शी वॉज, ती होती. इट वॉज, एखादी वस्तू किंवा प्राणी होता. राम वॉज, राम होता. म्हणजे एक असेल तर वॉज घेणार आपण आणि अनेक असेल तर आपण काय घेणार आहे, वेअर घेणार आहे. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते मी की जसं आयच्या नंतर आपण नेहमी वॉज घेत असतो, मात्र तुम्ही असं म्हणाल मॅम इथे तर वॉज आलंय आणि तुम्ही असं म्हटलं होतं की इथे यू तर मग एकच आहे. यू म्हणजे तू पण होते, तुम्ही पण होते, मग आपण इथे वॉज का बरं नाही घेतलं? कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. हे प्रोनाउन जे आहेत ही, शी, इट हे काय आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. यामुळे आपण याच्यानंतर वॉज घेत असतो. आता इथे राम जो आहे एक नाव आहे, एकच व्यक्ती आहे, त्यामुळे इथे आपण काय घेणार आहे, वॉज घ्यायचं. डोंट गो इन दॅट मच डिटेल, तेवढ्या डिटेलमध्ये जाऊ नका. इन अ इझी वे समजून घ्या. जसं तुम्हाला यूज सांगितलं तसं यूज तुम्ही लक्षात ठेवा आणि समोर समोर चला. कारण ग्रामरमध्ये अडकल्यानंतर स्पोकन इज व्हेरी हार्ड फॉर यू. स्पोकन इंग्लिशमध्ये बोलणं खूप हार्ड होऊन जाईल. तर याचे सेंटेन्सेस मेकिंगकडे जाऊ आपण आणि मग पाहूया आपण. जशी प्रॅक्टिस करत असतो, होमवर्क देखील आहे बरं का तुमच्यासाठी. आणि मी एक गॅरंटीने सांगते, तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास केला प्रॉपर तर तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, ही माझी गॅरंटी. जस्ट डू प्रॅक्टिस ॲज आय एम टेलिंग यू. मी जशा पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही. कारण प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे. दुसरं कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्ही कितीही मोठे क्लास लावा, काही करा, पण तुम्ही जर रेडी नसाल प्रॅक्टिस करण्यासाठी तर नो यूज ऑफ इट, काहीही यूज होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जो वे सांगते ना मी, नोटबुक पेन घेऊन व्यवस्थित बसून तुम्ही प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला वेळ असेल शांतपणे त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ऑन करा. असंच तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एका क्लासमध्ये आहे आणि क्लासमध्ये बसून तुम्ही लेक्चर ऐकताय आणि तुम्ही मन लावून ऐका, नोट्स काढा आणि प्रॅक्टिस करा. चला बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आता की या कॅटेगरीमध्ये सेंटेन्स कसे येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं वजवर म्हणजे काय होते, इथे लिहून ठेवते मी. वजवर म्हणजे होते की होते, काय होते, होते इन द पास्ट कंडिशन. जसं मी म्हटलं मी लहान होते, आय वॉज अ चाइल्ड. मी काय होते, लहान होते. मी एक मूल होते छोटे, है ना. मला म्हणायचंय मी 11th मध्ये होते. मग आता आहे का, आता आहे म्हणायचं असेल तर ॲमचा यूज मला करावा लागेल. मात्र मला होते म्हणायचं आहे ना, तर मग मी काय म्हणणार, आय वॉज इन 11th स्टँडर्ड. मी 11th स्टँडर्डमध्ये होते. आता तुम्ही याची प्रॅक्टिस अशी देखील करू शकता. आय वॉज, मी होते. वी वेअर, आम्ही होतो. दे वेअर, ते होते. यू वेअर, तू होता किंवा तुम्ही होतात. ही वॉज, तो होता. शी वॉज, ती होती. इट वॉज, ते ॲनिमल किंवा एखादी नॉन लिव्हिंग थिंग होती. राम वॉज, राम होता. राम वॉज माय फ्रेंड, राम माझा फ्रेंड होता. होतेसाठी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचं सेंटेन्स घ्या, कुठलंही ऑब्जेक्ट घ्या. तुम्हाला जर होते म्हणायचं असेल जेव्हा त्यामध्ये ॲक्शन नसते. बघा सिम्पल सेंटेन्सेस म्हणजे काय असते, तुम्हाला यामध्ये कुठलीही ॲक्शन दिसणार नाही. तुम्हाला यामध्ये फक्त काय दिसणार आहे की एखाद्याची स्तुती असेल, निंदा असेल किंवा वर्णन असेल, जे काही असेल ते म्हणजे स्टेट काय आहे ते. जसं मी स्वतःच लहान होते, मी ॲक्शन सांगितली का, काही नाही. मला जर म्हणायचं असेल की तो आहे ना माझा भाऊ होता, आता त्याची मी स्टेट सांगितली किंवा त्याच्याविषयी सांगितलं की तो माझा भाऊ होता. यामध्ये ॲक्शन कुठली आहे, यामध्ये ॲक्शन कुठलीच नाही आहे. ॲक्शन सर्व टेन्स कॅटेगरीमध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे सिम्पल सेंटेन्सेस बरेचदा तुम्हाला माहीत नसतात आणि त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतात. आपल्याला हे समजत नाही नेमकं वजवरचा यूज तर झालाय, मॅम तर म्हणतात वजवरचा यूज पास्ट कंटिन्युअसमध्ये असते. तुम्ही ऐकलेलं असते बरेचदा किंवा पाहिलेलं असते की वजवरचा यूज तर पास्ट कंटिन्युअसमध्ये आहे. मग हे दुसऱ्या ठिकाणी कसं काय आलं, मग याचं स्ट्रक्चर काय आहे. त्या ठिकाणी आपल्याला सिम्पल सेंटेन्सेसचा यूज माहीत नसतो, त्यामुळे प्रॉब्लेम खूप सारे होतात.
त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रॉपर स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट फॉलो करा आणि जेणेकरून तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. चला जाऊ आपण समोर. आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे. फर्स्ट इज पॉझिटिव्हमध्ये आपण घेतलंय आय वॉज अ टीचर. आता वॉज म्हणजे तुमच्या लक्षात आलं होते, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या. इथे तुम्ही सुद्धा पॉझिटिव्हचे हजारो सेंटेन्सेस बनवू शकता, नो प्रॉब्लेम. पॅटर्न हाच ठेवायचा, आय वॉज, वी वेअर, असं ठेवून तुम्ही पॉझिटिव्हचे हजारो सेंटेन्सेस बनवू शकता. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही जर स्वतः सेंटेन्स बनवायला लागल्या, याच्यापेक्षा वेगळं काय हवंय तुम्हाला. तर बघा, आय वॉज अ टीचर, मी टीचर होते इन द पास्ट कंडिशन. आता मला म्हणायचंय की मी टीचर नव्हते, मग मी काय म्हणणार, या हेल्पिंग व्हर्बच्या नंतर मी नॉट लावणार. आय वॉज नॉट अ टीचर, मी टीचर नव्हते. आता मला प्रश्न विचारायचा आहे, तर मी काय करणार, या वॉजला सुरुवातीला घेणार, आयला नंतर ठेवणार. व्हर्बल पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे यामध्ये नॉट येणार नाही. वॉज आय अ टीचर, मी टीचर होते का, वॉज आय नॉट अ टीचर, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन झाला हा. की वॉज घेतलं, मी निगेटिव्ह म्हटलं तर नॉट येणार. वॉज आय नॉट अ टीचर, मी टीचर नव्हते का. WH क्वेश्चन आपण ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस हु वॉज आय, मी कोण होते. WH क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचा आन्सर आपण डिटेलमध्ये देत असतो, डिटेलमध्ये असतं, आणि याचं आन्सर कसं असतं, येस किंवा नो मध्ये. झालं. आता यामध्ये आपण दोन प्रकारे विचारत असतो प्रश्न, की पॉझिटिव्हमध्ये वॉज आय अ टीचर, निगेटिव्हमध्ये वॉज आय नॉट अ टीचर. हु वॉज आय, मी कोण होते. आता WH क्वेश्चन जेव्हा तुम्ही फ्रेम करणार ना, याचा सिक्वेन्स हा व्हर्बल क्वेश्चन सारखाच असतो, फक्त यामध्ये WH वर्ड हा वाढलेला असतो या ठिकाणी. बाकी हेल्पिंग व्हर्ब सारखंच, जसं व्हर्बल क्वेश्चनने हेल्पिंग व्हर्बने आपण सुरुवात करत असतो याची, तशीच याची सुद्धा असते. कारण हा जर हु काढून टाकला तर तुम्हाला काय दिसते, वॉज दिसते डायरेक्ट. तर अशा पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करा. हे सेंटेन्सेस तुम्हाला बोलून सुद्धा बघायचे आहेत, प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल याची. आणि याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे बनवायचे या ठिकाणी पॅटर्न दिलाय मी तुम्हाला, की तुम्ही अशा पद्धतीनं कितीही सेंटेन्स बनवू शकता. अनलिमिटेड पॅटर्न तोच आहे. कारण बोलतो तर आपण किती 4-5 प्रकारे बोलत असतो. जसं आपण पॉझिटिव्ह बोलतो, निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो, निगेटिव्ह क्वेश्चन विचारतो, WH क्वेश्चन विचारतो, WH निगेटिव्ह क्वेश्चन देखील विचारतो. पण ते खूप इझी असतं, त्यामुळे ते तुम्हाला एकदा तुम्ही व्हर्बल निगेटिव्हची प्रॅक्टिस केली, त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला WH निगेटिव्ह इझिली येऊन जातं. तर चला पहिले आपण हे बघून घेऊ आणि नंतर मग जाऊ पुढे. जसं पॉझिटिव्हमध्ये आहे वी वेअर हेल्पर्स, आम्ही मदत करणारे हेल्पर्स होतो. वी वेअर गार्डनर्स, आम्ही गार्डनर्स होतो. शी वॉज यंग, ती यंग होती. आता निगेटिव्ह करत असताना वी वेअर नॉट, वेअरच्या नंतर नॉट, वेअर नॉट, या ठिकाणी वॉज नॉट, म्हणजे हेल्पिंग व्हर्ब जे वॉज वेअर आपण यूज करत आहे त्याच्यानंतर आपण नॉट टाकतोय. वी वेअर नॉट हेल्पर्स, यू वेअर नॉट गार्डनर्स, शी वॉज नॉट यंग. आता या ठिकाणी आम्ही मदत करणारे नव्हतो, तुम्ही किंवा तू. आता या ठिकाणी गार्डनर्स अनेक आहेत म्हणून आपण तुम्हीसाठी याचा यूज केलाय. यस लागला इथे, गार्डनर नाही आहे, गार्डनर्स आहे, की तुम्ही गार्डनर्स नव्हते. शी वॉज नॉट यंग, ती यंग नव्हती. अशा पद्धतीने आता क्वेश्चन करायचे आपल्याला, व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन करत असताना आपल्याला वॉज किंवा वेअरला सुरुवातीला घ्यावं लागत असते. मग आपण घेतलं वेअर वी हेल्पर्स, आम्ही हेल्पर्स होतो का. वेअर यू गार्डनर्स, तुम्ही गार्डनर्स होते का. वॉज शी यंग, ती यंग होती का. आता याला आपल्याला निगेटिव्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल, बस वीच्या नंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे. जसं घेतलं आपण वेअर वी नॉट हेल्पर्स, आम्ही हेल्पर्स नव्हतो का. वेअर यू नॉट गार्डनर्स, तुम्ही गार्डनर्स नव्हते का. वॉज शी नॉट यंग, ती यंग नव्हती का. जशी होती का तशीच नव्हते का. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन विचारत असतो. बोलताना आपण असं बोलत असतो. मराठीत देखील तुम्ही कम्पेअर करा की आपण बोलत असताना असंच बोलतो ना. जसं की ते तुझे बाबा नव्हते का, तो तुझा बेस्ट फ्रेंड नव्हता का. म्हणजे आपण या टोनिंगनं इंग्लिशमध्ये देखील बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह व्हर्बल करायचे असतात, निगेटिव्ह बोलायचं असेल, ते तुझे बाबा नव्हते का, निगेटिव्हमध्ये जाणार. ते तुझे बाबा होते का, पॉझिटिव्हमध्ये जाणार. या अकॉर्डिंग अशा पद्धतीनं. चला जाऊ आपण WH क्वेश्चनकडे. आय होप हे क्लिअर असेल तुमचं. आणि नंतर आपण बघू काही एक्स्ट्रा सेंटेन्स. प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला नवीन 5 सेंटेन्सेस मी देत आहे, नवीन गोष्टी सांगत आहे.
नवीन नवीन गोष्टी आपण या ठिकाणी शिकतोय. तर आता पहिले आपण WH क्वेश्चन समजून घेऊ, मग जाऊ आपण प्रॅक्टिस सेंटेन्सेसकडे. बघा या ठिकाणी पहिला आहे WH क्वेश्चन मधील WH वर्ड आपण या ठिकाणी घेणार, ज्याचा आन्सर आपण डिटेलमध्ये देणार. व्हॉट वॉज दिस? व्हॉट म्हणजे काय, तर काय, ते काय होते. व्हॉट वॉज धिस, हे काय होते. धिस आहे म्हणून हे काय होते. हू वॉज शी, ती कोण होती. हू म्हणजे कोण, हू वॉज शी. वेअर वेअर यू, वेअर म्हणजे कोठे. वेअर यू, तू कोठे होता किंवा तुम्ही कोठे होतात. वेअर वॉज ही, तो कोठे होता. अशा पद्धतीनं तुम्हाला WH वर्डचा व्हिडिओ बघावा लागेल, ज्यामध्ये सर्व डिटेलमध्ये वर्ड्स दिले. कारण मी जर एका याच्यामध्ये सर्व गोष्टी घेतो म्हटलं तर आपला व्हिडिओ 2 तासापेक्षा कमी होणार नाही, जास्त होईल. त्यामुळे तुम्ही WH वर्डची प्रॅक्टिस करून घ्या. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला WH वर्ड्स तिकडून मिळून जातील. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा चांगली, आणि जेव्हाही WH क्वेश्चन फ्रेम होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असायला पाहिजे. तर चला जाऊ आपण समोर. काही प्रॅक्टिस सेंटेन्सेस बघूया आपण. जसं मी म्हटलं, आता मला कस्टमर विषयी सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला इज नाही, इथं वच बघतोय आपण. यामध्ये टायपो आहे, म्हणजे मिस्टेक झाली आहे टायपिंगमध्ये. सो डोंट वरी, तुम्ही इथे वच टाकाल. कस्टमर होते, आता कस्टमर एक आहे म्हणून आपण वच घेतलं. द कस्टमर वॉज क्वाईट इल मॅनर्ड. कस्टमर कसे होते, तर जास्तच इल मॅनर्ड होते, ज्यांना बोलण्याचा सुद्धा मॅनर्स नव्हता, कसं वागायचं है ना, असं आपण म्हणत असतो बदतमीज. तर त्यालाच आपण काय म्हणतो, इल मॅनर्ड. ज्यांना बिलकुलही वागण्याचं समजत नव्हतं, मॅनर्स नव्हता, असे होते. द कस्टमर वॉज क्वाईट इल मॅनर्ड, खूपच इल मॅनर्ड होते. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आता पॅटर्न बघा, पॅटर्न तोच आहे बरं का, सेम. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्याला पॅटर्न लर्न करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते समजलं ना की झालं. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आता कालची गोष्ट मी सांगते की मी होते, कसे होते, ऑफ वर्क होते, म्हणजे मी कामाला गेले नव्हते, सुट्टीवर होते. आय वॉज ऑफ वर्क येस्टरडे. आय वॉज आउट ऑल डे. आता या ठिकाणी मी होते, कुठे होते, आउट म्हणजे बाहेर होते, ऑल डे पूर्ण दिवस मी बाहेर होते. द मूवी वॉज वर्थ वॉचिंग. आता वर्थ वॉचिंग म्हणजे काय, आता आपण असं म्हणत असतो ना, त्याचे पैसे वसूल झाले. म्हणजे पिक्चर पाहिला मी, एखादी मूवी पाहिली, मात्र ती अशी होती की माझे पैसे वसूल झाले, म्हणजे एकदम छान होती, मला खूप आवडली, मला असं वाटलं माझे पैसे वाया नाही गेले, म्हणजे काही ना काही झालं त्या ठिकाणी. तर ज्यावेळेस वर्थ वॉचिंग म्हणायचं आहे मला, त्यावेळेस त्याचं यूज झाला माझ्या पैशाचा, की मी ती पाहिलं ना तर माझे पैसे वसूल झाले. द मूवी वॉज वर्थ वॉचिंग. आय वॉज अप टू माय नेक इन वर्क. आता हे फ्रेज आहे, अप टू वर्क. आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, अप टू माय नेक इन वर्क, अप टू माय नेक इन वर्क, ठीक आहे, याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. आय वॉज, मी होते, काय होते, अप टू माय नेक इन वर्क, म्हणजे मी माझ्या कामामध्ये एवढं काम होतं मला की मी पूर्णपणे डुबून गेलेला होतो, असं आपण म्हणत असतो ना. म्हणून आपण या ठिकाणी अप टू माय नेक म्हणजे काम इथपर्यंत होतं, खूप जास्त काम होतं, त्यामध्ये मी डुबून गेलो होतो, अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. आय वॉज अप टू माय नेक इन वर्क. हे झाले आपले 5 सेंटेन्सेस. न्यू वर्ड्स तुम्हाला मिळाले, न्यू सेंटेन्सेस सुद्धा तुम्ही शिकताय. सोबतच काही गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्या आहे, जसं होमवर्क या ठिकाणी आहे, हे पण करायचं आहे, आणि एक्स्ट्रा होमवर्क देखील तुम्ही करू शकता. एक्स्ट्रा होमवर्कसाठी मी असं म्हणणार नाही तुम्हाला एवढेच सेंटेन्स बनवा, तुम्ही कितीही सेंटेन्स वरचे बनवू शकता. पॅटर्न मी तुम्हाला सांगितला. इट इज माय ड्युटी टू टेल यू एव्हरीथिंग इन अ राईट वे. माझी ही ड्युटी आहे की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इन अ राईट वे सांगायला पाहिजे, की तुम्ही कुठे काय करायचं. तर तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये हेच करायचं आहे की तुम्हाला होमवर्क देखील करायचं, एक्स्ट्रा सेंटेन्सेस सुद्धा बनवून बघायचे आणि यूज सुद्धा करायचं. तुम्हाला बघायचं आहे की पास्टमध्ये कोणीतरी होतं, जसं ही वॉज डॉक्टर, शी वॉज माय फ्रेंड, ही वॉज माय फ्रेंड, तो माझा फ्रेंड होता. म्हणजे आपण कुठलीही सेंटेन्सेस घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. तुम्ही असे सुद्धा काही वस्तूंशी रिलेटेड सुद्धा सेंटेन्सेस घेऊ शकता. तर या ठिकाणी आता आपण थांबू. बिफोर दॅट तुम्ही होमवर्क सुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. होमवर्क आहे तुमचं, आयच्या समोर काय येणार, वॉज की वेअर, हे एकदम सिंपल होमवर्क तुमच्यासाठी काढलं, कारण प्रत्येकाला होमवर्क करता यावं.
वीच्या नंतर काय येणार, यूच्या नंतर काय, हीच्या नंतर, या ठिकाणी तुम्हाला हे फिल करून कॉमेंट सेक्शनमध्ये पूर्ण सेंटेन्स लिहा, जेणेकरून मी होमवर्क तर दिलेलं असतं, तर मला होमवर्क काय आहे ॲक्च्युली माहीत असतं, मात्र ते सगळेच्या सगळे सेंटेन्स तर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे तुम्ही मला पूर्ण सेंटेन्समध्ये होमवर्क पाठवत जा, जेणेकरून मला तिथल्या तिथेच तुमचं करेक्ट आहे किंवा चुकलं सगळ्या गोष्टी मला समजतील आणि मी तुम्हाला चेक करून रिप्लाय देऊ शकेल. तर यामध्ये तुम्ही असं पाठवू नका की मॅम इथे इज आलं, इथे वज आलं किंवा इथे वेर आलं, असं नाही. तुम्ही मला पूर्ण सेंटेन्समध्ये होमवर्क पाठवा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत सिंपल सेंटेन्स शिकणार आहोत, जो आहे नेक्स्ट पार्ट आणि खूप महत्त्वाचा. या ठिकाणी आज आपण शिकलो वजवर, डू प्रॅक्टिस, लॉट्स ऑफ प्रॅक्टिस, आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओकडे जा. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी विल बी हा टॉपिक घेऊन आली आहे, जो आहे सिंपल सेंटेन्सेस या कॅटेगरीमधील 3rd नंबरचा पार्ट. तर यामध्ये आपल्याला विल बी म्हणजे फ्युचरच्या गोष्टी शिकायच्या आहे, ज्या भविष्यामध्ये आपण सांगत असतो. जसं भविष्यामध्ये मी कोणीतरी असेन किंवा एखादी परिस्थिती असेल ते सांगण्यासाठी, ज्यामध्ये ॲक्शन आपण कधी पाहत नाही, ज्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं वर्णन, स्तुती, निंदा ह्या सर्व गोष्टी असतात. तर हे आपण शिकणारच आहे. त्यापूर्वी मला हे डिक्लेअर करायचं, एक गोष्ट सांगायची आहे की कॉमेंट्स मी वाचली, ज्यामध्ये मॅम हाऊ टू डू प्रॅक्टिस होतं की मॅम प्रॅक्टिस कशी करू आम्ही. तर बरोबर आहे, त्यामुळेच मी तुमच्यासाठी 500 सेंटेन्सेस काढले आहेत, जे आहेत आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही ॲप डाउनलोड करून तिकडे तुम्हाला डाव्या साईडला ॲपमध्ये 3 डॉट्स दिसतील, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिकडे फ्री मटेरियल आहे, त्यामध्ये ही PDF तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्यामध्ये क्वेश्चन असेल, निगेटिव्ह क्वेश्चन असेल किंवा मग पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असेल, जेवढे काही आपले सिंपल सेंटेन्सचे पॅटर्न आहेत, टाईप्स आहेत, त्या सगळ्या याची प्रॅक्टिस तिकडे आहे. त्या सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अगेन अँड अगेन. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करून प्रॅक्टिस करता येईल. हे मला तुम्हाला आज महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, कारण प्रॅक्टिस हा पॉईंट आहे की प्रॅक्टिस कुठे करायची है ना. तर त्याचसोबत जर तुम्हाला कोर्सेस घ्यायचे असतील, तुम्हाला स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकायचं असेल, कुणाला ग्रामर किंवा तुम्हाला स्पीकिंग शिकायची आहे स्टेप बाय स्टेप इन डिटेलमध्ये, ते कोर्सेस देखील ॲपवरती अवेलेबल आहेत आपल्या. तुम्ही कोर्सेस देखील घेऊ शकता, PDF सुद्धा अवेलेबल आहेत प्रॅक्टिससाठी. तर तिकडे जाऊन घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला असं वाटत असेल मला फ्री शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलवरती कॉन्स्टंट राहून प्रॅक्टिस करू शकता. तर आपण चालू करू आजचा टॉपिक. त्यापूर्वी कोणी नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर चला चालू करूया आजचा टॉपिक, ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिंपल सेंटेन्स, ॲक्शन नाही राहत. हेल्पिंग व्हर्ब्स काय आहे तर विल बी, आणि यामध्ये सब्जेक्ट, विल बी आणि ऑब्जेक्ट हे याचं काय आहे स्ट्रक्चर आहे. तर सगळीकडे तुम्हाला विल बीचा यूज करायचा आहे. आय विल बी, मी असेन, वी विल बी, आम्ही असू, दे विल बी, ते असतील, यू विल बी, तू किंवा तुम्ही असाल, ही विल बी, तो असेन, शी विल बी, ती असेन, इट विल बी, एखादी वस्तू किंवा प्राणी असेल. जसं आपण म्हणत असतो, एखादं छोटं आपण प्लांट लावलं, छोटं झाड लावलं आणि आपण काय म्हटलं की हे भविष्यामध्ये मोठं झाड असेल, मोठं काय असेल, ट्री असेल, तर त्यावेळेस आपल्याला इटचा यूज करावे लागेल. इट विल बी. ओके, राम विल बी, राम असेल. अशा पद्धतीने आपण याचा यूज करणार. चला आपण बनवू सेंटेन्स, आणि अगदी इझी वे आहे. याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आपण शिकून घेऊ व्यवस्थित. इथे मी वाटल्यास लिहून ठेवते. विल बी म्हणजे काय, असेन, इन द फ्युचर, भविष्यामध्ये. जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला माहिती आहे की इथपर्यंत आपण पॅटर्न शिकलोय, हे सगळे पॉझिटिव्ह पॅटर्न तुमच्या लक्षात आले की असेन म्हणायचं असेल, तो असेल तर ही विल बी, ती असेल तर शी विल बी, ती नर्स असेल, शी विल बी अ नर्स. म्हणजे हे तुमच्यासाठी इझी झाले. तुम्हाला इकडे ऑब्जेक्ट टाकलं की सेंटेन्स बनवलं आपण. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स तर आपल्याला समजलं, आय विल बी अन एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये काय असेन, एम्प्लॉई असेन. आता निगेटिव्ह करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की विल आणि बी जे आहे, विल आणि बी या दोघांच्या मध्ये नॉट टाकायचं आहे आपल्याला. यानंतर आपण नॉट टाकू शकत नाही, ही चूक करायची नाही. विल बी नॉट असं नका करू, ठीक आहे. हे रॉंग आहे, हे राईट. अशा पद्धतीने आपल्याला विल बीच्या मध्ये नॉट टाकायचंय. किंवा तुम्ही ओंट सुद्धा घेऊ शकता. विल नॉटला एकत्र करा, ओंट घ्या, ओंट बी.
तुम्हाला ओंट बी दिसेल कुठे कुठे, कन्फ्यूज व्हायचं नाही. हे निगेटिव्हचं काय आहे, वाक्य आहे. विल नॉटला एकत्र केलं तर ओंट होतं. चला जाऊ आपण समोर. यामध्ये बघा, आय विल बी अन एम्प्लॉई. आता मला म्हणायचंय मी एम्प्लॉई नसेल, कारण पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह सुद्धा आपण बोलतो. आय विल नॉट बी, विल बीच्या मध्ये नॉट टाकला आपण. आय विल नॉट बी अन एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये एम्प्लॉई नसेल. आता क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन म्हटलं की ज्याचा आन्सर येस ऑर नो नी आपण देत असतो, इन डिटेल आन्सर देत नाही. तर बघा, व्हर्बल क्वेश्चन मध्ये आपण म्हणणार विल आय बी अन एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये एम्प्लॉई असेन का. आता जेव्हा तुम्हाला क्वेश्चन बनवायचा तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन गोष्टी जेव्हा येतात, जसं इथं विल बी आला ना, यामधलं एक उचलून समोर ठेवायचं, एकाला शेवटीच राहू द्यायचं, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर. जसं इथे आपण काय केलं, विलला घेतलं इथे आणि त्यानंतर आय टाकलं आणि बीला जागेवरच ठेवलं. याला तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण स्ट्रक्चर आपण सगळे लर्न नाही करू शकत. आपल्याला फक्त या पद्धतीनं लक्षात ठेवायचे, जेणेकरून आपल्याला लक्षात पण राहील आणि प्रॅक्टिस पण होईल. विल आय बी अन एम्प्लॉई, मी एम्प्लॉई असेन का. निगेटिव्ह असेल तर काय करावं लागेल, विल आय नॉट. या ठिकाणी आपण काय केलं, मी थोडं स्क्रीनला खाली घेते, तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. चला बघू आपण, ठीक आहे. तर यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं, जसं पॉझिटिव्हचं सेंटेन्स आहे त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन झाला. विलला आपण सुरुवातीला घेतलं, विल आय बी अँड एम्प्लॉई, मी एम्प्लॉई असेन का. आता मला म्हणायचंय नसेन का, तर जे निगेटिव्हचे रूल्स आहेत ना, तर ते रूल्स आपल्याला याला लावावे लागतील. म्हणजे विलला आपण सुरुवातीला घेतलं विल, आयला नंतर घेतलं आय, नॉट बी अँड एम्प्लॉई, मी एम्प्लॉई नसेन का, निगेटिव्ह आहे. किंवा तुम्ही याला असं सुद्धा करू शकता, ओंट विल नॉटला एकत्र करून सुरुवातीला घ्या, ओंट आय बी अँड एम्प्लॉई. अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता, जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. ठीक आहे, मी असं म्हणणार नाही, कोणाकोणाला असं सोपं जातं विल आय नॉट बी अँड एम्प्लॉई, कोणाला असं सोपं जातं ओंट आय बी अँड एम्प्लॉई. जे सोपं वाटेल ते करा, दोन्हीही राईट आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा, WH क्वेश्चन बनवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त WH वर्डला आपण इथे घेत असतो, बाकी सगळं या व्हर्बल क्वेश्चन प्रमाणेच असतं त्याचे रूल. इथे आपण हू टाकलं, हूचं जे वाक्य असतं यामध्ये आपल्याला सब्जेक्ट दिसणार नाही, कारण हू जो असतो ना यामध्येच काय असतो, सब्जेक्ट लपलेला असतो, म्हणजे कर्ता व्यक्ती जो आहे तो यामध्ये लपलेला आहे. यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही, आय दिसणार नाही. या हू मध्येच दोन्ही आलं, हू विल बी अन एम्प्लॉई, कोण एम्प्लॉई असेन भविष्यामध्ये. तर अशा पद्धतीचे याचे अर्थ आहेत, तुम्हाला समजून घ्यायचे झाल्यास असेन, नसेन, असेन का, नसेन का, कोण असेन. आता याच पॅटर्न आपण बोलत असतो ना, असंच बोलतो आपण, है ना, कोण असेन, कोण नसेन. तर हे झालं आपला आजचा पॅटर्न. आपण पुढे जाऊ. पुढे आपल्याला बघायचं आहे की सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे. मला स्लाइडला थोडं खाली घेऊ द्या. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स त्यालाच निगेटिव्ह केलंय मी, त्यालाच व्हर्बलमध्ये केलंय आणि त्यालाच आपण WH मध्ये सुद्धा करणार आहे. तर हळूहळू आपण बघू. चला बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स जे आहेत मी या ठिकाणी काढले. पॉझिटिव्ह बनवणं इट इज व्हेरी सिम्पल फॉर यू, तुमच्यासाठी इझी झालंय. वी घेतला आपण, वी विल बी, आम्ही असेन, वी विल बी गुड टीचर्स, आम्ही चांगल्या टीचर्स असेन भविष्यामध्ये. ही विल बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर असेन भविष्यामध्ये. राम विल बी अ पॉलिटिकल मेंबर, राम हा पॉलिटिकल मेंबर असेल. आता यामध्ये एन का बरं आलं, अ का बरं आलं, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर आर्टिकलचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून हे तुमचं दूर होऊन जाईल. बिकॉज आर्टिकल हे खूप महत्त्वाचे असतात, त्याचे युजेस झाले नाही ना तर खूप प्रॉब्लेम होतात, सेंटेन्सला तुमचा अर्थ लागत नाही, त्यामुळे तुम्ही हे शिकणं खूप गरजेचं आहे. चला बघा, आम्ही असेन, कोण असेन, चांगले टीचर असेन, तो असेन, तो कोण असेन, आर्मी सोल्जर असेन. राम असेन, राम कोण असेल, पॉलिटिकल मेंबर असेन. पुढचं पुढे बघा, निगेटिव्ह करतोय आपण, तर आपल्याला काय करावं लागेल, विल आणि नॉटच्या मध्ये काय करावं लागेल आपल्याला, विल आणि या ठिकाणी सॉरी विल बीच्या मध्ये, इथे बी लिहिते मी, विल बीच्या मध्ये आपल्याला नॉटला ऍड करावं लागेल, किंवा इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, ओंट बी घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, ओंट बी. वी विल नॉट बी गुड टीचर्स, आम्ही चांगले टीचर्स नसू भविष्यामध्ये. ही विल नॉट बी किंवा ही ओंट बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर नसेल भविष्यामध्ये. राम विल नॉट बी म्हणा किंवा राम ओंट बी म्हणा, दोन्ही घेतलं तरी चालेल. राम ओंट बी अ पॉलिटिकल मेंबर, राम पॉलिटिकल मेंबर नसेल.
तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तुम्ही इथे सुद्धा करू शकता. हे सेंटेन्स तुम्ही बघून यालाच पॉझिटिव्ह केलंय, निगेटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह क्वेश्चन तुम्ही करू शकता. आपण बघूया व्हर्बल सेंटेन्सेस आपल्याला कसे बनवायचे. व्हर्बल क्वेश्चन आपण त्याला म्हणत असतो आणि नंतर व्हर्बल निगेटिव्ह देखील. तर क्वेश्चन बनवत असताना आपल्याला हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यावं लागत असते. या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब विल आलंय म्हणून आपण विलला सुरुवातीला घेतलं आणि सब्जेक्टच्या नंतर आपण विलला ठेवलंय. हे एवढं माइंडमध्ये तुमच्या व्यवस्थित राहू द्या. आणि व्हर्बल क्वेश्चनचा आन्सर आपण यस ऑर नोनी देत असतो. जसं मी म्हटलं, विल वी बी गुड टीचर्स, आम्ही चांगले टीचर्स असू का? मग समोरचा व्यक्ती काय म्हणेल, येस असाल, नसाल तर नो. अशा पद्धतीने याचा आन्सर येणार आहे. विल ही बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर असेल का भविष्यामध्ये? याचा सुद्धा आन्सर काय येणार आहे, यस ऑर नो. विल राम बी अ पॉलिटिकल मेंबर, राम पॉलिटिकल मेंबर असेल का? तर हे झाले आपले व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल निगेटिव्ह करत असताना सेन्स तोच आहे, असेन है ना, भविष्यातल्या गोष्टी सांगतोय आपण. असेन का झालं, तर हे झालं नसेन का. जसं असेन का म्हटलं आपण, असेन का, त्याच पद्धतीनं हे काय होईल, नसेन का. ठीक आहे. विल वी नॉट बी गुड टीचर्स, आम्ही चांगले टीचर्स नसेन का किंवा नसू का? याचा सुद्धा आन्सर निगेटिव्ह जरी आहे तरी व्हर्बल निगेटिव्ह आहे, यस ऑर नोनीच द्यावं लागेल आपल्याला. विल ही नॉट बी म्हणा किंवा ओंट ही बी म्हणा. मग ओंट जर तुम्ही या ठिकाणी घेतलं असेल, विल नॉटला एकत्र केला आणि ओंट जर तुम्ही घेतलं असेल ना, तर त्यामध्ये नॉट टाकू नका. ठीक आहे. विल ही नॉट बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर नसेन का भविष्यामध्ये. विल राम नॉट बी अ पॉलिटिकल मेंबर किंवा ओंट राम बी अ पॉलिटिकल मेंबर. राम विषयी आपण बोलतोय की राम हा भविष्यामध्ये पॉलिटिकल मेंबर नसेन का. जसं असेन का तसं नसेन का. निगेटिव्ह व्हर्बल बघितलं आपण. आता बघू आपण डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन मीन्स व्हॉट. तर डब्ल्यूएच क्वेश्चनला आपण म्हणत असतो की आपल्याला पूर्णपणे आन्सर त्याचं द्यावं लागत असतं. डिटेलमध्ये आपण अर्धवट आन्सर नाही देऊ शकत. जसं एस ऑर नोनी त्याचं आन्सर आपण नाही देऊ शकत, डिस्क्राईब करावं लागतं आपल्याला आन्सरला. वेन म्हणजे केव्हा, विच म्हणजे कोणता आणि वाय म्हणजे का, हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे. डब्ल्यूएच वर्ड्स असं होऊ शकतं की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली जरी नसेल डब्ल्यूएच वर्ड्सची, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. डब्ल्यूएच क्वेश्चन चे जे डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्यासाठी जे वर्ड्स महत्त्वाचे आहे, डब्ल्यूएच फॅमिली मेंबर्स, ते तुम्ही सर्व लर्न करून ठेवा, लिहून ठेवा. ठीक आहे. तर ते खूप कामी पडणार आहेत तुम्हाला. कारण प्रश्न विचारताना तुम्हाला जर वेणच माहीत नसेल तर प्रश्न कसा बनवणार तुम्ही. विच माहीत नसेल तरी नाही चालणार, वाय माहीत नसेल तरी पण. तर तुम्हाला ज्या कंडिशनचे सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे किंवा विचारायचं आहे दुसऱ्याला प्रश्न, तर ते तुम्हाला डब्ल्यूएच वर्डनी विचारावे लागतात. मग तुम्ही विचारणार कसं, त्यासाठी तुम्ही हे लर्न करून ठेवा. ठीक आहे. चला बघा, वेन विल शी बी अ सिंगर. वेन म्हणजे काय, तर केव्हा, ती सिंगर केव्हा असेन भविष्यामध्ये. विच ट्री, आता या ठिकाणी ट्री हे सब्जेक्टला लागून आलंय, ट्री हे विचला लागून आलंय डब्ल्यूएच वर्डला. तर विचचे जे सेंटेन्स असतात ना, तर विचला ऑब्जेक्ट लागून आलेलं असतं. जसं इथं विच ट्री घेतलं मी, विच ट्री विल बी अ टॉल, कोणतं झाड उंच असेन. व्हाय विल ही बी अ मोटिवेटर, का बरं तो, का म्हणजे वाय, वाय म्हणजेच का, तो मोटिवेटर का असेन, भविष्यामधली गोष्ट आपण विचारतोय. व्हाय म्हणजे काय, तर का, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचे. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना तुम्हाला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह करतो त्या अकॉर्डिंग याचं स्ट्रक्चर राहतं, त्या अकॉर्डिंगच आपल्याला सेंटेन्सेस बनवावे लागत असते. तर तुम्हाला फक्त हे डब्ल्यूएच वर्ड जर माहीत असले तर तुम्ही इझिली सेंटेन्स बनवू शकता. यामध्ये मी काय केलं, विल तर आहे, शी आणि त्याच्यानंतर आपण बी टाकलंय. विल शी बी अ सिंगर. विच ट्री विल बी अ टॉल, या ठिकाणी ट्री आलेला आहे, विच ट्री विल बी अ टॉल. व्हाय विल ही बी अ मोटिवेटर. आता यामध्ये व्हाय जर सोडलं तुम्ही तर बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण घेत असतो या कॅटेगरीचे सेंटेन्सेस. चला जाऊया प्रॅक्टिस सेंटेन्सेस काही तुमच्यासाठी आणि मग जाऊ आपण होमवर्ककडे. तर बघा, आय विल बी अन एंटरप्रेन्युअर, वी विल बी अन आर्टिस्ट. आता या ठिकाणी मी भविष्यामध्ये असेन, विल बी तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही शिकले, मी भविष्यामध्ये एंटरप्रेन्युअर असेल. त्यानंतर आय विल बी अन आर्टिस्ट, मी भविष्यामध्ये आर्टिस्ट असेन. आय विल बी अ म्युझिशियन, मी म्युझिशियन असेन भविष्यामध्ये. आय विल बी अ
पोलीस ऑफिसर, भविष्यामध्ये मी पोलीस ऑफिसर असेन, अशा पद्धतीनं तुम्हाला बनवायचे आहे. थोडे ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेस, त्यामध्ये आपण केलं काहीच नाही. ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेस मीन्स काय, तर तुम्हाला फक्त इथे जो ऑब्जेक्ट असतो हा तुम्ही वेगळ्या पद्धतीचा टाकताय किंवा तुम्हाला जे माहीत नाही असे वर्ड्स तुम्ही त्यामध्ये टाकताय. तर तुम्हाला वोकॅब्युलरी डेव्हलप करायची असेल तरी सुद्धा तुम्ही असं करू शकता की त्यामध्ये तुम्ही विल बी घेतलंय, ठीक आहे, तुम्हाला पॅटर्न माहीत आहे की विल बी, आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळे वर्ड्स टाकून वेगवेगळ्या पोझिशन टाकून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. दॅट इज व्हेरी नाईस फॉर यू. पण बघा, सेंटेन्स पॅटर्न जे आहे तो सेमच आहे, वेगळा आहे का? निगेटिव्ह जरी असेल, पॉझिटिव्ह जरी असेल, क्वेश्चन जरी असेल, तुम्हाला त्याच पॅटर्ननी जावं लागतं. ओके, आता होमवर्क काय आहे? होमवर्क इज व्हेरी इझी फॉर यू, कारण मी होमवर्क इझी काढते, सगळ्यांना करता यावं यासाठी. तुमच्यासाठी या ठिकाणी सेंटेन्स काढलंय मी, आय रिकामी जागा बी अॅन ॲक्टर. आता तुम्हाला यामध्ये फिलअप करून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. आणि होमवर्क करत असताना तुम्ही पूर्ण सेंटेन्स मला पाठवा, पूर्ण सेंटेन्समध्ये, जेणेकरून मला समजेल तिकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित. प्रॅक्टिस करा, कारण ऑथेंटिक नॉलेज मी तुम्हाला या चॅनलच्या थ्रू देत आहे, बिकॉज माझं पर्पज आहे तुम्हाला शिकवायचं. सो मला असं वाटते तुम्ही शिकावं. तुमचा रिस्पॉन्ससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला जास्त मिळेल. तुम्ही जेवढं कराल, मला कॉमेंट्समध्ये जेवढं होमवर्क दिसेल तेवढं मला बरं वाटेल की येस माझे स्टुडंट्स करतायत. तर होमवर्क केल्यानंतर नक्की पाठवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा मला. सोबतच तुमच्या कॉमेंट्सच्या थ्रू अजून तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा कुठे अडचणी जात आहेत ह्यासुद्धा मला सांगा, कारण आपण स्टेप बाय स्टेप तर समोर जातोय. आणि ज्या गोष्टी आपण आज शिकतो त्याची प्रॅक्टिस करा, नंतर उद्याला ज्या गोष्टी करणार त्याची उद्याला प्रॅक्टिस आपण करणार, असं स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सो एव्हरीडे मी तुमच्यासाठी आता स्पीकिंगची सिरीजच घेऊन येणार आहे कंटिन्यू, कारण ग्रामरचा अभ्यास करणारे स्टुडंट्स तेवढे मला चॅनलवरती आपले दिसले नाही. त्यामुळे आपण स्पीकिंगची सिरीज कंटिन्यू करू. ज्यांना ग्रामर शिकायचं आहे त्यांच्यासाठी कोर्स अवेलेबल आहे येवला अकॅडमी ॲपवरती. तो अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तुम्ही तिकडे जाऊन ग्रामर कोर्स करू शकता. ज्या स्टुडंट्सला ग्रामर शिकायचं आहे त्यांनी, जेव्हा फ्युचरमध्ये माझ्या चॅनल ग्रामरची सिरीज इकडे होईल तेव्हा मी नक्की करेन. सध्या स्पीकिंगचे जे स्टुडंट्स आहेत ते सर्व ॲक्टिव्ह आहेत, त्यांच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ येईल. या ठिकाणी मी थांबते. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच. Hello everyone, this is your trainer Chanchal Evle, and today also I brought a video for you, that is basic uses of have and has. When we use it, let me tell you first, when we want to tell someone that something I have or something somebody has, that time we use have and has. आपण हॅव अँड हॅज कधी यूज करतो, तर आपल्याला जेव्हा सांगायचं असतं कोणातरीकडे काहीतरी आहे किंवा माझ्याकडे आहे, बट तुम्हाला तिकडे ॲक्शन दिसणार नाही. तुम्हाला फक्त तिकडे काय दिसेल, तर तुम्हाला एक स्टेट दिसेल काहीतरी असण्याची. सपोज माझ्याकडे, जसा इफ आय टेल यू दॅट आय हॅव अ टीचिंग टॅलेंट, माझ्याकडे टीचिंग टॅलेंट आहे, तर तुमच्याकडे काय काय आहे? तुमच्याकडे तर लॉट्स ऑफ थिंग गॉड हॅज गिवन यू. गॉडने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला यूजसुद्धा त्यांचा करणं गरजेचं आहे. तर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची की तुम्हाला जर प्रॅक्टिस सेंटेन्सेस पाहिजे असतील, कारण बऱ्याच जणांना प्रॅक्टिस कशी करायची हा क्वेश्चन असतो की मॅम हाऊ टू डू प्रॅक्टिस. कारण बरेचदा असं होतं आपल्याला की मॅम तुम्ही शिकवलंय, मात्र प्रॅक्टिस कशी करू? येवला अकॅडमी ॲप आहे आपलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आय हॅव गिवन यू. तुम्ही तिकडून जाऊ शकता आणि आपलं ॲप डाउनलोड करा. तिकडे फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेंटेन्सेस, ऑल सिम्पल सेंटेन्सेस जेवढे काय आहेत त्यांचं टाकलंय मी. तुम्ही त्या सेंटेन्सेसची अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करू शकता आणि तुमच्या टंगला प्रॅक्टिस देऊ शकता. बिकॉज जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलायचे आहे, वेन एव्हर यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, यू हॅव टू गिव्ह प्रॅक्टिस टू युअर टंग. तुमच्या टंगला प्रॅक्टिस देणं हे खूप मस्ट आहे. कारण आपल्याला जसं मराठीमध्ये आपण फ्लोलेस बोलू शकतो, आपण थांबत नाही कुठे, कारण आपल्याला त्या आपल्या जिभेला वळण लागलंय की आपल्याला बोलता येतं, आपल्याला त्या सेंटेन्सला कसं बोलायचं आपल्याला माहीत आहे. मात्र जेव्हा इंग्लिश आपल्याला समजते, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो, मॅम मी सगळं काही समजू शकतो, मला सर्व समजतं, मला येतं सुद्धा, पण बोलताना माझी जीभ जी आहे ना, माय टंग गेट टाईट. माझी टंग काय होते, तर स्टक होते किंवा टाईट होते. म्हणजे काय होते की मी बोलू नाही शकत, है ना. तर दॅट्स वाय आपण काय केलंय, प्रॅक्टिस सेंटेन्सेस आणले आणि रिअल गोष्टी तुम्हाला सगळ्या मी शेअर करते, सगळ्या सांगते आहे. सो यू नीड टू डू प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर चला चालू करू आपण आजचा टॉपिक. बिफोर दॅट मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला जर तुम्हाला असं वाटत असेल मला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं आहे,
तर तुम्ही ॲपवरती जाऊन आपले कोर्सेस आहेत, कमी प्राईजमध्ये आहेत, PDF अवेलेबल आहेत, ग्रामर कोर्स आहे, स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे, दोन्ही कोर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकू शकता कोर्सेस घेऊन, किंवा तुम्हाला फ्री शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला देखील तुम्ही फॉलो करू शकता. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण इकडे आपण रिअल नॉलेज शिकत असतो. रिअल सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत असते थ्रू मराठीच्या थ्रू. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टंट प्रॅक्टिस आय होप तुमची चालू असेल. जे काही टॉपिक्स आपण शिकलोय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बेसिक ज्या गोष्टी आहेत, 6 सिंपल सेंटेन्सेस महत्त्वाचे आहेत, 3 सिंपल सेंटेन्स आपण शिकलोय. आज आपल्याला शिकायचं आहे हॅव हॅजचा यूज. बिकॉज बघा, हॅव हॅजचा यूज इन टेन्स कॅटेगरीमध्ये देखील आहे आणि इकडे पण आहे. सो व्हॉट इज डिफरन्स काय या दोघांमध्ये हे आपण शिकतोय. सिंपल सेंटेन्स मी नेहमी याला का म्हणते आणि याला का बरं नाव दिलं, हा एक पॅटर्न आहे. आपण याला ॲज अ पॅटर्न म्हणून बघतो, ज्यामध्ये ॲक्शन नाही आहे. कारण स्टुडंट्स बरेचदा इकडे कन्फ्यूज असतात की मॅम हॅव तर आलंय, पण हॅव तर हेल्पिंग व्हर्ब म्हणून देखील यूज केलं जातं, मग आम्ही लक्षात कसं ठेवायचं. म्हणून मी याला सिंपल सेंटेन्सेस म्हणून बेसिक टॉपिक आहे, म्हणून तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. सोबतच पार्ट्स ऑफ स्पीचेसची तुम्हाला ओळख असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला चालू करू आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण हॅव आणि हॅज शिकणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की हॅव आणि हॅजचे जे युजेस आहे हे कशाच्या नंतर आपण काय घेणार आहे. तर तुम्ही हे इथे मिस्टेक बरेचदा करता, कारण कॉमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच जणांचं नाही म्हणणार मी, पण ज्या काही आहेत होमवर्क आलेले त्यामध्ये मला ॲमेझॉनचा यूज किंवा वजवरचा जो यूज आहे ना, त्यामध्ये थोडं दिसलं की ते तुम्ही पहिले हे समजून घ्या. हा चार्ट जो असतो ना, हा अगदी महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा चार्ट मी म्हणेल याला, की यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक पॅटर्न कंप्लीट दिसतो. यामध्ये जसं आहे की आयच्या नंतर आपल्याला हे यूज करायचं आहे, जसं हीच्या नंतर हे यूज करायचं आहे. हे जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सेंटेन्सेस मेकिंगकडे देखील जाऊ नका. पुढच्या सेंटेन्सकडे देखील पुढचा व्हिडिओ सुद्धा बघू नका, जोपर्यंत हे तुमचं क्लिअर होत नाही. पॉज करून ठेवा व्हिडिओला आणि अगेन अँड अगेन याला बघा, प्रॅक्टिस करा. तर प्रॅक्टिस आपल्याला इथेच करायची आहे. मी काही प्रॅक्टिस सेंटेन्स देखील रेडीमेड घेऊन येईल. आपण एका व्हिडिओमध्ये कंप्लीट प्रॅक्टिस देखील करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा सिंपल सेंटेन्सेस आपले कंप्लीट होतील त्यावेळी आपण याची प्रॅक्टिस देखील कंप्लीट करू. त्यानंतर आपण बऱ्याचशा अशा गोष्टी शिकू ज्या गोष्टी खूप तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला बघा, हेल्पिंग व्हर्ब हॅव आणि हॅज आपण शिकतोय. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅव, हॅज आणि ऑब्जेक्ट. याला आपण माझ्याकडे काहीतरी आहे किंवा कडे असते, आपल्याकडे आहे, अशा पद्धतीनं आपण याला समजत असतो. जसं मी म्हटलं की माझ्याकडे एखादी गोष्ट जर असेल, कुठलीही असू द्या, जेवढ्या काही गोष्टी माझ्याकडे आहेत मी हॅवनी सांगणार. जसं मी म्हटलं आयच्या नंतर आपण हॅवचा यूज करत असतो. वी असेल, वी म्हणजे आम्ही, यानंतर हॅवचा यूज आपण करतो. दे म्हणजे अनेक लोक, त्यानंतर आपण हॅवचा यूज करतो. यू म्हणजे काय, तू असेल किंवा तुम्ही, यानंतर देखील आपण हॅवचाच यूज करत असतो. म्हणजे अनेक काही पण असू द्या तर आपण हॅवचा यूज करत असतो. आणि इकडे बघा, पॉझिटिव्हची आपण सध्या गोष्ट करतोय. पहिले आपल्याला समजून घ्यायचं कशात नंतर काय घ्यायचं आहे, त्यानंतर जाऊ आपण निगेटिव्हकडे. ठीक आहे, ही थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय, तिसरा व्यक्ती जो एकच आहे, त्यानंतर आपण हॅजचा यूज करत असतो. जसं हीच्या नंतर आपण हॅज घेणार आहे, शीच्या नंतर हॅज. इट असेल, इट म्हणजे एकच, शी म्हणजे ती, ही म्हणजे तो एकच. इट म्हणजे एक प्राणी किंवा वस्तू, यानंतर देखील हॅज घेणार आपण. आणि राम एक नाव आहे, सोबतच एक आपण म्हणू की कुठल्याही व्यक्तीचं जर नाव आलं एकच असेल ना, तर आपण ह्याचा यूज करणार एकासाठी. ओके, हे झाली आपले महत्वाची आजची गोष्ट. तर हे झालं आपलं पॉझिटिव्हसाठी. आता प्रॅक्टिस तुम्ही या चार्टची कशी करायची. सगळ्यात पहिले आय हॅव माझ्याकडे आहे, वी हॅव आमच्याकडे आहे, दे हॅव त्यांच्याकडे आहे, यू हॅव तू किंवा तुझ्याकडे आहे, ही हॅज त्याच्याकडे आहे, शी हॅज तिच्याकडे आहे, इट हॅज एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम असं कसं काय, एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे असं कसं काय आपण बोलतो. येस आपण बोलतो. बघा, आपण काय म्हणत असतो की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स आहे, है ना, किंवा मोबाईलमध्ये काय आहे, मेमरी कार्ड आहे. झाडाला फुलं आहेत, झाडाला फळं आहेत. आता मराठीत जसं आपण बोलतो ॲज इट इज ट्रान्सलेट तर नाही करू शकत. आपण असं म्हणणार आहे की झाडाला आहे म्हणजेच काय, त्या झाडाचेच आहे, झाडाच्या कडचेच आहे. त्यामुळे त्यावेळी आपल्याला अशा कंडिशनमध्ये इटचा यूज करावा लागणार आहे. किंवा इथं इटच्या जागेवर तुम्ही नाव देखील टाकलं तरी चालते. जसं मँगो ट्री हॅज, आपण असं म्हणू मँगो ट्री हॅज मँगोज. मँगो ट्रीकडे काय असणार आहे, मँगोज असणार आहे. राम रामकडे आहे, राम हॅज. ठीक आहे,
तर एखाद्या मुलाकडे आहे असं सांगण्यासाठी. हे झाला आपला आजचा चार्ट, जो अतिशय महत्त्वाचा होता पॉझिटिव्हसाठी. ओके, आता हे झालं पॉझिटिव्हच्या अकॉर्डिंग आपण बघितलं. आता आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघू आणि नंतर बघूया आपण निगेटिव्ह. तर यामध्ये पॉझिटिव्हचं झाल्यानंतर निगेटिव्हला आपल्याला यूज करत असताना ज्यामध्ये आपण हॅवचा यूज करतो त्यामध्ये आपल्याला डू नॉट घ्यावं लागेल किंवा याला डोंट सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि ज्यामध्ये आपण हॅजचा यूज करणार आहे, ज्या सब्जेक्टच्या नंतर आपण हॅजचा यूज करत असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल त्यावेळी आपण डज नॉटचा यूज करत असतो किंवा याला डझंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, आता निगेटिव्हचं देखील पहिलेच मी तुम्हाला सांगून ठेवते जेणेकरून काय होईल तुमच्या लक्षात राहील. इथे डोंट हॅव, ओके, या डीला मला व्यवस्थित करू द्या. या ठिकाणी काय होईल डोंट हॅव आणि इकडे काय होईल डझंट हॅव. आता या ठिकाणी जरी हॅज असेल तरी देखील आपण इकडे निगेटिव्ह करत असताना जसं माझ्याकडे नाही म्हणण्यासाठी मी काय करेल याचा यूज करणार आहे नाही म्हणत असताना, मग डजला मी नॉट लावणार, डज नॉट म्हणा किंवा डझंट, ह्या हॅजचं हॅव होणार कारण इथे यस लागलाय असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्यावेळी डज आलेलं असतं त्यावेळी हे आपण घेत नाही. आपण दॅट मच डिटेल नाही जाणार आहे. आपण जेवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता व्यवस्थित तेवढ्या गोष्टी इझिली तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा, पॉझिटिव्ह करत असताना पॉझिटिव्हचं सेंटेन्स मी घेतलंय, आय हॅव नॉलेज, माझ्याकडे ज्ञान आहे. सध्या आहे, आहे साठी आपण सांगतोय की प्रेझेंटमध्ये आहे, कडे आहे. ठीक आहे, तर आय हॅव नॉलेज, माझ्याकडे ज्ञान आहे. निगेटिव्ह करत असताना आपण काय घेणार आहे आयच्या नंतर आय डोंट हॅव नॉलेज किंवा आय डू नॉट हॅव नॉलेज, म्हणजे माझ्याकडे नॉलेज नाही आहे. जसं तुम्हाला कोणीतरी म्हणतं की कागद तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन आहे का, डू यू हॅव अन एक्स्ट्रा पेन, मग तुम्ही काय म्हणता नो आय डोंट हॅव एक्स्ट्रा पेन, माझ्याकडे एक्स्ट्रा पेन नाही, आय डोंट हॅव अन एक्स्ट्रा पेन किंवा आय हॅव अन एक्स्ट्रा पेन, माझ्याकडे आहे, तुला पाहिजे का, डू यू वॉन्ट. तर अशा पद्धतीने आपण बोलत असतो. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस कशाची करायची तर या पॅटर्नची करायची आहे. बघा, नंतरचं सेंटेन्स आहे आपलं व्हर्बल. आपल्याला जेव्हा क्वेश्चन बनवायचं आहे, क्वेश्चन बनवत असताना आपण काय करणार आहे डूला सुरुवातीला घ्यायचं आणि नंतर आपल्याला ठेवायचं आहे सब्जेक्टला आणि हॅवला. डू आय हॅव नॉलेज, माझ्याकडे नॉलेज आहे का. डू आय नॉट हॅव नॉलेज, माझ्याकडे नॉलेज नाही आहे का. जसं आहे का तसं नाही का आपण म्हटलंय. आता यामध्ये तुम्हाला सेन्स तोच आहे, माझ्याकडे आहे किंवा माझ्याजवळ आहे, कडे नाही, कडे आहे का, कडे नाही आहे का, सेन्स सेमच राहणार आहे. तर चला आपण बघूया, थोडं मी स्क्रीनला खाली घेते. तर बघा, आपल्याला WH क्वेश्चन बनवत असताना हूचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये देखील की हू जो असतो ना यालाच याच्यामध्ये सब्जेक्ट लपलेला असतो, त्यामुळे आपल्याला इकडे वेगळा कर्ता व्यक्ती घ्यायचं काम नाही आहे. हू डज हॅव नॉलेज, ज्ञान कोणाकडे आहे, अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. प्रॅक्टिस करत असताना पॉझिटिव्ह कसं केलं आपण, या एका स्लाइडला एवढं महत्व आहे की तुम्ही एका स्लाइडवरून सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता. जसं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह, WH, सगळ्या गोष्टी. हे सेंटेन्स बनलं कसं WHचं, तर हे जशा पद्धतीनं व्हर्बलचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीनं आहे. हे तुम्हाला फक्त यू हॅव टू अंडरस्टँड, तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, घ्यावं लागेल. ठीक आहे, तर हे झालं आपलं WH क्वेश्चन. WH क्वेश्चनमध्ये दुसरा कर्ता जर आपण घेतला, दुसरा कर्ता जर असला तर तो येईल, पण हूच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगितलं मी सब्जेक्ट हा हू मध्ये लपलेला असतो. याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. आय हॅव नॉलेज, आय डू नॉट हॅव नॉलेज किंवा डू नॉटला एकत्र करून डोंट घ्या. आय डोंट हॅव नॉलेज, डू आय हॅव नॉलेज, याला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं असं सुद्धा म्हणू शकता, डोंट आय हॅव नॉलेज. त्यानंतर बघा, डोंटला जर एकत्र केलं डू नॉटला तर यानंतर नॉट घ्यायचा नाही, मग आय डोंट आय हॅव नॉलेज झालं सेंटेन्स. हू डज हॅव नॉलेज, कोणाकडे ज्ञान आहे. हे झालं आपला आजचा पॅटर्न आणि अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ज्या लक्षात ठेवायच्या आहे. पुढे आपण बघू काही सेंटेन्स. जसं मी तुम्हाला एक पॅटर्न देत आहे की अशा पॅटर्ननं तुम्ही चला. पॉझिटिव्ह सेंटेन्स मी बनवून ठेवले इथं, जसं यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ आहे. ही हॅज अ फीवर, आता या ठिकाणी बघा फीवर म्हणजे काय, ताप. यू हॅव टाइम म्हटलं मी, तुझ्याकडे वेळ आहे. ही हॅज अ फीवर, त्याला काय आहे तर त्याच्याकडे ताप आहे म्हणजे त्यालाच ताप आहे. जसं मी म्हणू शकते माझं डोकं दुखत आहे, आय हॅव हेडेक, माझं डोकं दुखते, किंवा माझं पोट दुखते, आय हॅव स्टमक एक.
कारण माझ्या स्टमकमध्ये काय आहे तर पेन आहे त्यामुळे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे, जसं आय हॅव कोल्ड, कॉफ, जे काही आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तुम्हाला सांगायचं असेल की मी आज स्कूलमध्ये नाही येऊ शकत कारण माझं असं झालंय की मला ताप आहे, मग ताप आहे तर फीवर, सर्दी आहे तर कोल्ड, खोकला आहे तर कॉफ, हे आपण घेणार. तर अशा पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करा. श्रेयश हॅज अन आयडिया. श्रेयशकडे काय आहे तर श्रेयशकडे आयडिया आहे, किंवा आपल्याला जर म्हणायचं असेल श्रेयशला आयडिया आहे तर ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने म्हणणार, श्रेयश हॅज अन आयडिया. ठीक आहे. निगेटिव्ह बनवत असताना मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला डू नॉट किंवा डज नॉटचा यूज करावा लागतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नुसार. आता यामध्ये बघा तुम्हाला हॅव कुठे दिसलं, हॅज कुठे दिसलं, हिच्या नंतर आपण हॅज घेतलं, श्रेयशच्या नंतर हॅज घेतलं. ह्या बारीक बारीक गोष्टी मी पहिल्या चार्टमध्ये तुम्हाला समजून सांगितल्या, बाकी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे बघा, यू डू नॉट हॅव टाइम. तुझ्याकडे टाइम नाही, किंवा यू डोंट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही. हिच्या नंतर डज नॉट घेतो आपण आणि डज नॉट आल्यानंतर इथे हॅव घेत असतो. हे डज नॉट हॅव किंवा ही डझंट हॅव अ फीवर, त्याला ताप नाही किंवा त्याच्याकडे ताप नाही, म्हणजेच काय तर त्याला ताप नाही. श्रेयश डज नॉट हॅव अन आयडिया. श्रेयशला आयडिया नाही किंवा श्रेयशकडे आयडिया नाही, अशा पद्धतीनं. तर हे झालं निगेटिव्ह. व्हर्बल करत असताना चला बघू आपण समोर जाऊ. याचे एक्स्ट्रा सेंटेन्स मी यासाठी काढले की तुम्हाला एका सेंटेन्समध्ये नाही लक्षात येणार, त्यामुळे मी असं विचार केला की आपण 2-3 सेंटेन्स जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही करू शकाल. व्हर्बल, डू यू हॅव टाइम. आता आपल्याला कोणाला तरी प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याकडे वेळ आहे का. डू यू हॅव टाइम, डू यू हॅव टाइम फॉर मी, माझ्यासाठी तुझ्याकडे टाइम आहे का. डज ही हॅव फीवर, त्याला ताप आहे का. तर डज घेतला आपण सुरुवातीला, इथे डू घेतलं सुरुवातीला. का घेतलं, कारण आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचा होता. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर आपण यस किंवा नोनी देत असतो, आणि तुम्हाला सांगायचं झाल्यास याचा आन्सर आपण यस ऑर नोनीच देणार. डू यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ आहे का. असेल तर तो म्हणणार येस, नसेल तर तो म्हणणार नो. दॅट्स इट. अशा पद्धतीनं जसं मी म्हटलं, डज ही हॅव अ फीवर, त्याला ताप आहे का. मग असेल तर यस, नसेल तर नो. आपण डू डज कसं घेतलं, इथे डज कधी घेतला आपण, जेव्हा ही हा सब्जेक्ट आहे इथे, त्याच्या अगोदर आपण डज घेतलं. इथे यू आहे सब्जेक्ट म्हणून इथे डू घेतलं. आता इथे श्रेयश आहे सब्जेक्ट म्हणून इथे डज घेतला आपण. डज श्रेयश हॅव अन आयडिया. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना चांगली, तेव्हा तुम्हाला हे सर्व बाय डिफॉल्ट येणार तुम्हाला, म्हणजे ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. डज श्रेयश हॅव अन आयडिया. श्रेयशला आयडिया आहे का किंवा श्रेयशकडे आयडिया आहे का. तर जवळ आहे का साठी आपण हे घेत असतो, नाही का. जवळ नाही का साठी आपण हे घेत असतो. जसं डू यू, आता या ठिकाणी नॉट टाकायचं राहिलंय बाय मिस्टेक, कारण टायपिंगमध्ये होतात ह्या गोष्टी, तर या ठिकाणी मी टाकून देते. जसं इथे नॉट डेफिनेटली राहणारच आहे. डू यू नॉट हॅव टाइम किंवा डोंट यू हॅव टाइम, तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. मी एक काम करते, इकडच्या साईडनं हे लिहिते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. हे सेंटेन्स आपल्याला, हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. मात्र आपल्याला निगेटिव्ह व्हर्बल बघायचे आहे, तर मग आपण करणार डू यू. आता एक करून दाखवते मी तुम्हाला आणि बाकीचं तुम्ही मग करा. डू यू नॉट हॅव टाइमशी रिलेटेड घेतला आपण. मात्र तुम्ही याला अजून काय म्हणू शकता, डोंट यू हॅव टाइम. बोथ आर राईट. ठीक आहे, जे इझी वाटेल ते. आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, इथे डू आणि नॉट इथे आहे, या दोघांना जर एकत्र करून घ्यायचं असेल ना तर इथे घेणार आपण. यानंतर आपल्याला नॉट टाकायची गरज नाही. एकतर तुम्ही असं म्हणा, डू यू नॉट हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही का. किंवा तुम्ही असं म्हणा, डोंट यू हॅव टाइम, तुझ्याकडे वेळ नाही का. सेमच आहे, अर्थ तोच आहे, फक्त मी 2 पद्धतीनं बनवले. तुम्ही या दोन्ही पद्धतीनं बनवू शकता. इझी वाटेल ते करा. डज ही हॅव अ फीवर, त्याला ताप नाही का. डज श्रेयश हॅव अन आयडिया. डज श्रेयश, इथे नॉट टाकावं लागेल आपल्याला. डज ही नॉट हॅव अ फीवर किंवा डझंट ही हॅव अ फीवर. डझंट श्रेयश हॅव अन आयडिया किंवा डज श्रेयश नॉट हॅव अन आयडिया, इथे नॉट टाकावं लागेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला करावे लागतील हे सेंटेन्सेस. आय होप तुमचं क्लिअर होत असेल. डू डजचे युजेस लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला डायरेक्ट नॉट नाही लावत आहे. जसं याच्या अगोदर आपण ॲम इज आर वॉज वर शिकलो किंवा विल बी शिकलो, त्यामध्ये तुम्हाला अगदी सोपं होतं की जे पॉझिटिव्हमध्ये हेल्पिंग व्हर्ब आलं होतं तेच निगेटिव्हमध्ये, तेच क्वेश्चनमध्ये, त्यामुळे तुम्हाला टेन्शन नव्हतं. मात्र आपल्याला रूल्स लक्षात घेत असताना तुम्हाला डू डजचे युजेस लक्षात घ्यावे लागतील. कुठे करायचं, काय घ्यायचं,
कुठे काय घ्यायचं याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यासाठीच मी तुम्हाला पहिल्या स्लाइडवर एक गोष्ट सांगितली की तुम्ही पहिले याची प्रॅक्टिस करा, नंतर समोरचा. तर चला WH क्वेश्चन बघू आपण. या ठिकाणी WH क्वेश्चन बनवत असताना आपल्याला डूडचा यूज तर करायचाच आहे व्हर्बल क्वेश्चन सारखा. बस WH क्वेश्चन मध्ये WH वर्ड तुम्ही टाकायचे आहे. वेगवेगळे वर्ड्स मी घेतले, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला थोडे वेगवेगळे वर्ड्स दिसतील WH वर्ड. जसं फॉरवर्ड म्हणजे काय, शब्द जरी दोन असले तरी अर्थ एकच आहे. फॉरवर्ड म्हणजे कशासाठी, फॉर व्हॉट, हाऊ मच म्हणजे किती, मात्र जे आपण काउंट करू शकत नाही. व्हॉट म्हणजे काय, जसं फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम, तुला कशासाठी वेळ आहे असं आपल्याला विचारायचं आहे. फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो, म्हणजे आपण रागाने सुद्धा बोलतो. फॉर व्हॉट डू यू हॅव टाइम, तुझा माझ्यासाठी वेळ नाही आहे, मग कशासाठी वेळ आहे. हाऊ मच म्हणजे किती, हाऊ मच फीवर डू यू हॅव म्हणजे किती फीवर आहे. आपण फीवर जे आपल्याला विचारायचं आहे समोरच्याला की तुला किती फीवर आहे, त्यामुळे आपण असं म्हटलंय हाऊ मच फीवर डू यू हॅव. व्हॉट डज श्रेयश हॅव, आता श्रेयश कडे काय आहे हे विचारण्यासाठी आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स बनवलंय. व्हॉटच्या नंतर आपण डज घेतलं, का बरं, कारण श्रेयश आहे सब्जेक्ट म्हणून, आणि इकडे आपण डज असेल तर हॅव घेत असतो. डज, व्हॉट डज श्रेयश हॅव, श्रेयश कडे काय आहे, अशा पद्धतीनं. हे झालं आपले WH क्वेश्चन. आता जाऊ आपण होमवर्क कडे. होमवर्क महत्वाचं आहे, होमवर्क करू, सोबत तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची होल डे ते सुद्धा मला सांगायचं आहे. जाऊ आपण, चला. तर बघा होमवर्क आहे तुमचं. यामध्ये काय येणार आयच्या नंतर, त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह आहे, यामध्ये काय येणार, इथे काय राहील, इथे काय येणार, हे सर्व गोष्टी तुम्हाला फिलअप करून पाठवायच्या आहेत आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कम्प्लीट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि पाठवायचं देखील आहे. तर हे झालं होमवर्क. होल डे काय करणार आहे, तर तुम्हाला सोबतच प्रॅक्टिस अशी करायची दिवसभर. जसं की आता मला म्हणायचं आहे की माझ्याकडे फोन आहे, आय हॅव अ फोन, मोबाईल जे आहे तुमच्याकडे, कंपनीचं नाव देखील तुम्ही सांगू शकता. तर त्याच पद्धतीनं तुमच्याकडे जेवढ्या काही गोष्टी असेल, आय हॅव अ न्यू ड्रेस, आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ कम्प्युटर, आय हॅव अ TV, काही पण एव्हरीथिंग यू कॅन टेल, जे काही तुमच्याकडे आहे ते. सोबतच तुमच्या पॅरेंट्सकडे काय आहे, तुमच्या फ्रेंडकडे काय आहे, कोणाकडे काय आहे. जसं मोबाईलमध्ये सिम आहे असं मला म्हणायचं आहे, मग मोबाईल हॅज अ सिम कार्ड, मोबाईलकडे काय आहे, एक सिम कार्ड आहे. तर मला म्हणायचं आहे फोटोज लॅपटॉपमध्ये आहे, लॅपटॉप हॅज फोटोज असं देखील मी म्हणू शकते की लॅपटॉपमध्ये आहे म्हणजेच काय, लॅपटॉपकडे आहे. मला म्हणायचंय झाडाला फुलं आहेत, ट्री हॅज फ्लावर्स, किंवा ट्री हॅज फ्रुट्स असं देखील म्हणू शकतो. कारण जसा जो सेन्स आपला इंग्लिशमधला जो सेन्स आहे ना, मराठीमध्ये आपण वेगळं बोलतो, पण तो सेन्स इंग्लिशमध्ये आपल्याला हॅव आणि हॅजने सांगावं लागतं. एखाद्या झाडाला फुलं आहे म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणणार ट्री हॅज फ्लावर्स किंवा इट हॅज फ्लावर्स, अशा पद्धतीने. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. दिवसभर प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला की कोणाकडे काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करून की इथे हॅज येईल की हॅव येईल. जसं मला म्हणायचं आहे की माझा भाऊ आहे, त्याच्याकडे एखादी गोष्ट असेल, एखादं बुक असेल त्याच्याकडे वेगळं, मग त्याच्याकडे काय काय असू शकतं, करा मग प्रॅक्टिस. त्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे ते आहे, त्याच्याकडे ते आहे, अशा पद्धतीनं जेवढ्या गोष्टी असतील त्याच्याकडच्या सांगा, म्हणजे तुमची हॅजची प्रॅक्टिस होईल. आमच्याकडे आहे म्हणायचं असेल तर तुम्ही काय करणार, ते प्रॅक्टिस करा. त्यांच्याकडे एखादी फॅमिली आहे तुमच्या समोर राहते किंवा कोणीतरी, ते म्हणून जास्त लोक आहेत, त्यांच्याकडे काय काय आहे ते तुम्ही सांगू शकता. तर अशी प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा हॅव आणि हॅज डोक्यामध्ये फिट होईल. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला तुमच्याकडे काय नाही आहे याने प्रॅक्टिस करावी लागेल. जसं माझ्याकडे नाही आहे, आय डोंट हॅव, की माझ्याकडे लॅपटॉप नाही, आय डोंट हॅव अ लॅपटॉप, माझ्याकडे नवीन मोबाईल नाही आहे, ते तुम्ही म्हणू शकता. अशी प्रॅक्टिस मीन्स वर्ड की तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित शिकून त्याला तुम्हाला ऑन द टाइम कोणाला प्रश्न जरी विचारायचा असेल तरी सुद्धा तो पटकन आला पाहिजे. तुम्हाला विचारायचं आहे कोणाला काहीतरी तर तुम्हाला क्वेश्चन देखील बनवता आला पाहिजे. मग डज कुठे घेतो आपण, डू कुठे घेतो, हॅव कुठे घेतो, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं म्हणजेच प्रॅक्टिस आहे. सो आज या ठिकाणी आपण थांबू. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे टाईप याचा, आणि त्यानंतर देखील मग आपलं स्टेप बाय स्टेप 6 सिंपल सेंटेन्स कव्हर होतील. मग जाऊ आपण नेक्स्ट टॉपिककडे. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज आपल्याला सिंपल सेंटेन्सेस मधील पार्ट नंबर 6 बघायचा आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहे यूज ऑफ हॅड. हॅडचा यूज आपल्याला शिकायचा आहे.
हा पार्ट 6 नाही म्हणता येणार आपल्याला, पार्ट 5च आहे हा. मात्र आपण मध्ये प्रॅक्टिस घेतली होती एक दिवस, त्यामुळे आपण याला 6 नंबर म्हणू शकतो. मात्र सिंपल सेंटेन्सचा जर विचार केला तर हा पार्ट काय आहे, 5च आहे, म्हणजे 5 नंबरचा हा टॉपिक आहे. तर बघा, याच्या अगोदर आपण हॅव आणि हॅजचा यूज शिकलो. आपण कुठे हॅव घ्यायचं, कुठे हॅज घ्यायचं सर्व काही शिकलो, आणि कशासाठी यूज करतो हे पण आपल्याला माहित आहे. बिकॉज जर मला सध्या म्हणायचं असेल काहीतरी कोणाकडे आहे तर मी हॅव हॅजचा यूज करेन. मात्र जर मला म्हणायचं असेल काहीतरी कोणाच्या तरीकडे होते इन द पास्ट कंडिशन, बघा जसं मला असं म्हणायचं आहे माझ्याकडे न्यू मोबाईल होता, तर तो पास्टमध्ये होता, तो सध्या नाही आहे मात्र होता, असं मला सांगायचं आहे. की माझ्याकडे किंवा कोणाच्या तरीकडे एखादी गोष्ट होती ते सांगण्यासाठी आपण हॅडचा यूज करत असतो, ज्याला आपण सिंपल सेंटेन्स या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. यासाठी या पॅटर्नला आपण अशा पद्धतीनं ब्रेक केलाय की तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजायला हवी, कारण यामधले बरेचशा गोष्टी अशा होतात की मॅम हॅड तर आपण टेन्स कॅटेगरीमध्ये यूज करत असतो हेल्पिंग व्हर्ब म्हणून, आणि त्यानंतर मेन व्हर्ब असतं. मात्र यामध्ये हॅड हेच हेल्पिंग व्हर्ब जे आहे ना, हे मेन व्हर्बचं काम करतं, आणि यामध्ये याचा जो सेन्स आहे हा देखील वेगळा असतो. जसं हॅड म्हणजे मी तुम्हाला इन अ सिंपल वे सांगते की हॅड म्हणजे पास्टमध्ये एखादी गोष्ट कोणाच्या तरीकडे होती हे सांगण्यासाठी आपण यामध्ये हॅडचा यूज करणार. यामध्ये कुठलीही ॲक्शन तुम्हाला दिसणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुमच्यासाठी प्रॅक्टिस अवेलेबल आहे येवले अकॅडमी ॲपवरती. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिकडे जाऊन प्रॅक्टिस मटेरियल, फ्री मटेरियल आहे, तिकडे तुम्ही जाऊन 500 सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. या सर्व जेवढे काही सिंपल सेंटेन्सचे आपण पार्ट बघणार आहे सगळे सेंटेन्सेस आहेत, मिक्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन सगळं काही. तर तुम्हाला रेडीमेड आहे तिकडे तुम्ही करू शकता, छान पद्धतीनं तुमच्या जिभेला वळण लावू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल मला कोर्सेस घ्यायचे आहेत आणि घर बसल्या इन डिटेल शिकायचं आहे, तर तुम्ही ॲपवरती जाऊन तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल इंग्लिशचा कोर्स, किंवा तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामरचा कोर्स घेऊ शकता. PDF सुद्धा अवेलेबल आहेत, आणि स्टेप बाय स्टेप घर बसल्या इंग्लिश शिकू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मला फ्री शिकायचं आहे, चॅनलला तुम्ही कॉन्स्टंटली फॉलो करू शकता, कारण कॉन्स्टंट फॉलो करणं हा अल्टिमेट वे आहे जो की तुम्हाला तुमच्या एमपर्यंत पोहोचवतो. कारण एक दिवसाचा जरी व्हिडिओ आपला मिस झाला ना तरी सुद्धा आपली लिंक तुटते, आणि लिंक जेव्हा लागत नाही तेव्हा मग आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, कोणीही जो पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना मी हेच सांगेल की डे 1 पासून फॉलो करा, जेणेकरून सर्व कन्सेप्ट मागे जेवढ्या काही झाल्या आपल्या तेवढ्या सर्व तुमच्या क्लिअर होतील, आणि तुम्हाला आज जे काही मी शिकवणार याची छान पद्धतीनं लिंक लागेल, प्रत्येक गोष्ट तुम्ही डिटेलमध्ये शिकू शकाल. तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. तर चॅनलवरती नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण कुठलेच अपडेट्स महत्त्वाच्या व्हिडिओचे तुम्ही मिस करणार नाही. चला चालू करू आपण आजचा टॉपिक, जो की आहे हॅड. हॅड म्हणजे समथिंग, काहीतरी आपल्याकडे होतं इन द पास्ट कंडिशनमध्ये, त्यावेळी आपण हॅडचा यूज करतो. आता याचं स्ट्रक्चर जर तुम्हाला सांगायचं झालं, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅड आणि ऑब्जेक्ट, हे याचं स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे, सगळीकडे तुम्हाला हॅडचाच यूज करावा लागतो. जसं आय हॅड, माझ्याकडे होते, वी हॅड, आमच्याकडे होते, दे हॅड, त्यांच्याकडे होते, यू हॅड, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे होते, ही हॅड, त्याच्याकडे होते, शी हॅड, तिच्याकडे होते, इट हॅड, एखाद्या ॲनिमलकडे किंवा एखाद्या वस्तूकडे होते, राम हॅड, रामकडे होते. अशा पद्धतीनं आपल्याला हे सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे जेव्हा होते म्हणायचं असेल तेव्हा. आता सपोज मला निगेटिव्ह बनवायचं आहे किंवा क्वेश्चन बनवायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला डिड नॉटचा यूज करावा लागेल. डिड नॉट हॅव, डिड नॉट हॅव. आता यामध्ये तुम्हाला इथेच मी या चार्टमध्ये क्लिअर करून देते, आणि हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा चार्ट अतिशय कामा पडणारा आहे, युजफुल आहे, एवढ्या इझी वेनं मी तुमच्यासाठी काढला आहे. तर तुम्ही देखील याचं बेनिफिट डेफिनेटली घ्या की तुम्हाला हे सर्व गोष्टी इझिली समजतील. या चार्टमध्येच तुम्हाला निगेटिव्ह सुद्धा समजते, या चार्टमध्येच तुम्हाला क्वेश्चन देखील बनवता येतात. जसं आपण म्हटलं आहे होते, आय हॅड, माझ्याकडे होते, तसंच माझ्याकडे नव्हतेसाठी आपण म्हणणार आहे आय डिड नॉट हॅव, माझ्याकडे नव्हते, वी डिड नॉट हॅव, आमच्याकडे नव्हते, दे डिड नॉट हॅव, त्यांच्याकडे नव्हते, यू डिड नॉट हॅव, तुझ्याकडे नव्हते, ही डिड नॉट हॅव, त्याच्याकडे नव्हते, शी डिड नॉट हॅव, तिच्याकडे नव्हते, इट डिड नॉट हॅव, एखाद्या वस्तूकडे किंवा प्राण्याकडे नव्हते, आणि राम डिड नॉट हॅव, रामकडे नव्हते.
आता यामध्ये आपण शिकलोय, मात्र अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणाल मॅम इथं तर हॅड होतं, इथं हॅव कसं काय झालं? तर यामध्ये हॅव असं झालं की डिड नॉट, डिड ज्याही वेळेस सेंटेन्समध्ये येणार त्यावेळेस आपल्याला इकडे व्हर्बचं पहिलं रूप घ्यावं लागत असतं. हे हॅड V2 आहे, तर हॅडचं V1 हॅव होत असतं, त्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागलंय? V1 घ्यावं लागलंय या हॅडचं, म्हणजे हे काय झालं? हॅव झालं अशा पद्धतीनं. ठीक आहे, चला जाऊ आपण आता सेंटेन्सेस मेकिंगकडे. हा चार्ट तुम्ही पहिले छान पद्धतीनं समजून घ्या. तुम्हाला समजला नसेल व्हिडिओला परत बॅक घ्या आणि परत बघा, आणि नंतर मग पुन्हा प्रॅक्टिस करून मग तुमचा क्लिअर झाल्यानंतर तुम्ही सेंटेन्सेस मेकिंगकडे या. ठीक आहे, तोपर्यंत नाही. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला इथपर्यंत सर्व गोष्टी दिसतील. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे? तर यामध्ये इट इज अ व्हेरी सिम्पल की तुम्हाला आय हॅड, जसं मी सांगितलं त्या अकॉर्डिंग बस आय हॅड घेतलं, माझ्याकडे होते. आय हॅड सम फ्री टाइम, माझ्याकडे थोडा फ्री टाइम होता. आपण असं म्हणतो ना, तू यायला हवं होतं कारण माझ्याकडे फ्री टाइम होता. तर या ठिकाणी आपण काय घेतलं? आय हॅड घेतलं आणि समोर ऑब्जेक्टिव्ह पार्ट टाकलाय. आय हॅड सम फ्री टाइम, माझ्याकडे थोडा फ्री टाइम होता. निगेटिव्ह करत असताना तुम्हाला माहित आहे डिड नॉट घ्यावं लागतं. आय डिड नॉट हॅव, आता डिड नॉट हॅव जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतं. आय डिड नॉट हॅव सम फ्री टाइम, माझ्याकडे फ्री टाइम नव्हता. व्हर्बल करत असताना आपल्याला यामध्ये डिडला घ्यावं लागतं सुरुवातीला आणि हॅवला ठेवावं लागतं नंतर. जसं डिड आय हॅव सम फ्री टाइम, माझ्याकडे फ्री टाइम होता का असा प्रश्न झाला याचा. आपल्याला फक्त डिडला सुरुवातीला घ्यायचं आहे आणि हॅवला नंतर ठेवायचं आहे. बस झालं आपलं सेंटेन्स. आणि इथे आपल्याला काय करावं लागतं? सब्जेक्टला टाकावं लागत असतं. व्हर्बल निगेटिव्ह करत असताना डिड आय हॅव सम फ्री टाइम, माझ्याकडे फ्री टाइम होता का, अशा पद्धतीने आपल्याला याला बनवायचं आहे. तर हे झालं आपले सेंटेन्स की माझ्याकडे फ्री टाइम होता, माझ्याकडे फ्री टाइम नव्हता, माझ्याकडे फ्री टाइम होता का, माझ्याकडे फ्री टाइम नव्हता का, माझ्याकडे. आता इथे माझ्याकडे नाही आहे, इथे हू आहे. हूने आपण सेंटेन्स बनवलंय. हू म्हणजे कोण? हू डिड हॅव सम फ्री टाइम, कोणाकडे फ्री टाइम होता? इन द पास्ट कंडिशन. बघा, तर सेन्स सेमच आहे, होता. माझ्याकडे होता, माझ्याकडे नव्हता, माझ्याकडे होता का, माझ्याकडे नव्हता का, माझ्याकडे कोणाकडे होता? या ठिकाणी माझ्याकडे नाहीच आहे, कोणाकडे? हू म्हणजे कोण. तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, हूचं जे सेंटेन्स आहे यामध्ये तुम्हाला कर्ता व्यक्ती म्हणजे सब्जेक्ट दिसणार नाही. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट काय दिसणार आहे? हू. हू मध्ये सब्जेक्ट लपलेला असतो. हे मी ज्या ज्या वेळेस हूचं सेंटेन्स आलं त्यावेळेस तुम्हाला आठवणीने सांगितलंय की हे अशा पद्धतीचं असतं. ओके, आता बरेचदा तुम्हाला असं सेंटेन्स देखील दिसेल की मॅम इथे आहे ना, डिड नॉटच्या जागेवर असं सुद्धा दिलेलं असतं, आय हॅड नो टाइम किंवा आय हॅड नो सम फ्री टाइम. तर असं सुद्धा दिसतं. त्या काही कंडिशन आहेत, त्या कंडिशनमध्ये आपण यूज करू शकतो डायरेक्ट असं. इथे नॉट न घेता आपण हॅड नो टाइम असं म्हणावं लागेल आपल्याला. आय हॅड नो टाइम, माझ्याकडे वेळ नव्हता. तर ह्या काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन कुठे कुठे अप्लाय करायच्या, कुठे कुठे आपण यूज करू शकतो, हे सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. ठीक आहे, तर सध्या आजचा जो टॉपिक आहे यामध्ये करेक्ट युजेस जे आहेत ते तुम्ही शिकून घ्या. पुढे जेव्हा जाऊ तेव्हा त्या अकॉर्डिंग आपण शिकू. जसं पॉझिटिव्ह मध्ये मी म्हटलं शी हॅड फ्रीडम. आता तुम्हाला शी हॅडचा अर्थ माहिती आहे की तिच्याकडे होते. तिच्याकडे काय होते? तर फ्रीडम होते. फ्रीडम म्हणजे काय? तर स्वातंत्र्य. तिच्याकडे काय होते? तर स्वातंत्र्य होते. आय हॅड अ नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे काय असतं? काही वर्ड्स तुम्हाला नवीन मिळावे असा माझा उद्देश आहे, त्यामुळे मी असे काही नवीन वर्ड्स घेत असते. नाईटमेअर म्हणजे जेव्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात त्याला आपण नाईटमेअर म्हणत असतो की आय हॅड नाईटमेअर, की माझ्याकडे एक नाईटमेअर होते किंवा मला रात्री एक नाईटमेअर दिसलं असं सांगण्यासाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज करत असतो. आय हॅड अ नाईटमेअर, वाईट स्वप्न माझ्याकडे होते. आय हॅड अ फोन कॉल फ्रॉम हिम. आता आय हॅड म्हणजे माझ्याकडे होते, काय होते? अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा फोन कॉल होता, म्हणजे त्याच्याकडून आलेला फोन कॉल होता किंवा त्याचा फोन कॉल मला आलेला होता असं सांगण्यासाठी सुद्धा आपण ह्या सेंटेन्सचा यूज करू शकतो. तर आता आपल्याला यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की माझ्याकडे होते, तर मी म्हणते की आय हॅड अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल होता, अशा पद्धतीचा याचा अर्थ आहे आणि असं हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करत असताना आपण डिड नॉट हॅवचा यूज करत असतो.
तर शी डिड नॉट हॅव फ्रीडम, कारण हॅडचं या ठिकाणी हॅव झालेलं असतं. तर या ठिकाणी काय झालं, शी डिड नॉट हॅव फ्रीडम, तिच्याकडे स्वातंत्र्य नव्हते. जसं होते म्हटलं तसंच नव्हते पास्टमध्ये. आय हॅड नो अ नाईटमेअर, मला नाईटमेअर नव्हते किंवा वाईट स्वप्न आले नव्हते. माझ्याकडे नाईटमेअर नव्हते असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो की माझ्याकडे वाईट स्वप्न नव्हते. आता या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता, आय डिड नॉट हॅव अ नाईटमेअर. ठीक आहे, हे यासाठी घेतलंय मी की तुम्हाला अशा प्रकारचे यूज केलेले सेंटेन्सेस काही दिसतील, मात्र त्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, ते काही कंडिशन आहेत त्या आपण शिकू हळूहळू. बघा नेक्स्ट आहे, आय डिड नॉट हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा कॉल नव्हता किंवा माझ्याकडे त्याचा कॉल त्याच्याकडून आलेला कॉल नव्हता. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे. क्वेश्चन बनवत असताना आपल्याला डिडला सुरुवातीला घ्यायचं आहे, कारण निगेटिव्हला तुम्ही लक्षात ठेवा, निगेटिव्हमध्ये आपण डिड नॉट हॅव घेतलं. ठीक आहे, तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचा आन्सर येस ऑर नो नी आपण देतो, ज्याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली असते. जसं यामध्ये डिड हे हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे. मग यामध्ये आपल्याला हे गोष्ट पाहायची आहे की डिड नॉट हॅव हे 3 गोष्टी आहेत ना, तर आपल्याला डिड आणि हॅव या 2 गोष्टीचं काम पडणार आहे इकडे. मग डिडला इथे सुरुवातीला घेतलं, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे त्यामुळे आपल्याला नॉट घ्यायची आवश्यकता नाही. डिड शी हॅव फ्रीडम, तिच्याकडे स्वातंत्र्य होते का. डिड आय हॅव अ नाईटमेअर, माझ्याकडे वाईट स्वप्न होते का. डिड आय हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल होता का. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन बनवता येतात आणि तुम्ही सुद्धा असे खूप सारे क्वेश्चन यापासून बनवू शकता. तर हे झालं आपला आत्ताचा टॉपिक, जो की आहे ज्यामध्ये आपण बघितले कशा पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह शिकायचं आहे. तर निगेटिव्ह व्हर्बल करत असताना जसं आपण पॉझिटिव्हमध्ये माझ्याकडे होते का असं म्हणतो, तसंच आपण म्हणत असतो माझ्याकडे नव्हते का किंवा त्यांच्याकडे नव्हते का, तुझ्याकडे नव्हते का. अशा पद्धतीने आपण बोलत असताना याचा यूज करत असतो. जसं की डिड शी नॉट हॅव फ्रीडम, तिच्याकडे फ्रीडम नव्हते का. डिड आय नॉट हॅव नाईटमेअर, माझ्याकडे वाईट स्वप्न नव्हते का. डिड आय नॉट हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, माझ्याकडे त्याचा आलेला कॉल नव्हता का. तर जसं होतं का तसंच नव्हतं का जेव्हा निगेटिव्ह बनवायचं आहे तुम्हाला, यामध्ये डिफरन्स तुम्हाला फक्त एवढाच दिसेल, इथे नॉट टाकलेला आहे, बाकी आपला सेंटेन्सचा सिक्वेन्स हा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन प्रमाणेच. ठीक आहे, आता WH क्वेश्चन बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे की WH वर्डला आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल. जसं हु डिड हॅव फ्रीडम, कोणाकडे स्वातंत्र्य होते, पास्टमधली गोष्ट आहे. आणि हुच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट राहत नाही, हे प्रत्येक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी जेव्हा जेव्हा हु मला दिसेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगत आली आहे. हु डिड हॅव फ्रीडम, कोणाकडे स्वातंत्र्य होते. विच टॅलेंट डिड शी हॅव, तिच्याकडे कोणते टॅलेंट होते. की हुम म्हणजे कोणाला. डिड हॅव अ फोन कॉल फ्रॉम हिम, कोणाला त्याचा फोन कॉल आलेला होता किंवा कोणाकडे त्याचा फोन कॉल आलेला होता. अशा पद्धतीने. तर प्रॅक्टिस सेंटेन्स साठी मी तुमच्यासाठी एक सेंटेन्स काढलंय, यालाच तुम्हाला पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह, त्याच्यानंतर WH बनवून पाठवायचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवत असताना तुम्हाला याचे सर्व सेंटेन्सेस स्टेप बाय स्टेप लिहून पाठवायचे आहेत. एका याचे कमीत कमी 5 सेंटेन्स तुम्ही बनवून मला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवा आणि तुम्ही कितपत प्रॅक्टिस करताय हे मला कळू द्या की तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीने चालू आहे. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी सिंपल सेंटेन्सचा लास्ट पार्ट घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण विल हॅवचा यूज शिकणार आहे. तर विल हॅव म्हणजे काय बघा, विल हॅव म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे किंवा कोणाच्या तरीकडे असेल हे सांगण्यासाठी आपण विल हॅवचा यूज करत असतो. जसं आपण म्हणत असतो माझ्याकडे स्पीकिंग टॅलेंट असेल इन द फ्युचर, किंवा माझ्याकडे न्यू ड्रेस असेल, तिच्याकडे नवीन कार असेल, किंवा आमच्याकडे मोठं घर असेल. मग ह्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो त्यावेळी आपण विल हॅवचा यूज करत असतो. आणि विल हॅवचा यूज करणं हे अगदी सोपं आहे, आपण डिटेल व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी प्रॅक्टिस PDF आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती टाकलेली होती, जी फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल होती. 500 सेंटेन्सेस मी त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले होते. मी असं गृहीत धरते की तुम्ही प्रॅक्टिस केली आहे. जेवढे काही सिंपल सेंटेन्सचे आपले 6 पार्ट आहेत हे सगळे एकत्र, त्यामध्ये क्वेश्चन, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत,
त्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करून तुम्ही इकडे आले आहात असं मी गृहीत धरते. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे येवले अकॅडमी ॲपची, तुम्ही जा आणि प्रॅक्टिस करा, तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे तर तुम्ही ॲपवरून कोर्सेस देखील घेऊ शकता. आपला स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर दोन्हीही कोर्सेस लॉन्च झाले आहेत. ॲपवरती PDF सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे तर तुम्ही कॉन्स्टंट डे 1 पासून चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजेल. कारण आपला पहिला व्हिडिओ जो असतो तो दुसऱ्या व्हिडिओवर डिपेंड असतो, दुसरा व्हिडिओ हा तिसऱ्या व्हिडिओवर डिपेंड असतो. अशा पद्धतीने आपली सिरीज असते. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची लिंक लागण्यासाठी सुरुवातीपासून सुरुवात करणं गरजेचं असते. चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. कोणी नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील आणि कुठलाच व्हिडिओ महत्त्वाचा तुम्ही मिस करणार नाही. बघा, सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन दिसणार नाही. ज्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर तुम्हाला स्तुती, निंदा, वर्णन ह्या सर्व गोष्टी दिसत असतात. कारण सिंपल सेंटेन्सची डेफिनेशन आपण बघतोय. तर सिंपल सेंटेन्सेस हे जे असतात ना, यामध्ये आपण फक्त ॲक्शनविषयी बोलत नाही. ही गोष्ट तुम्ही माइंडमध्ये सेटल करून ठेवा. सिंपल सेंटेन्सचं वाक्य जे तुम्हाला दिसणार जेव्हाही तुम्ही वाचत असाल, काही लिहित असाल, काही पाहत असाल, सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे ओळखण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला ॲक्शन नाही दिसणार. कुठलं कार्य होताना तुम्हाला कोणी करताना दिसणार नाही. जसे या ठिकाणी बघा, आज आपण विल हॅवचा यूज शिकतोय भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे असेल हे सांगण्यासाठी. जसं मी म्हटलं, सब्जेक्ट असेल, विल हॅव आणि ऑब्जेक्ट हे याचं साधं आणि सिंपल असं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला हवं असेल लिहून घ्या, नोट्स तुम्ही बनवत चला, जेणेकरून तुम्हाला कसं असते, आपण काही दिवसानंतर मागच्या गोष्टी विसरून जातो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, नोट्स महत्त्वाच्या नोट डाऊन करून सर्व तुमच्याकडे रेडी असायला हवं. पेन नोटबुक घेऊन तुम्ही क्लासला बसत जा. कारण आपण असं गृहीत धरा की हा तुमचा क्लास आहे. येस, आणि क्लासमध्ये ज्या पद्धतीने आपण शिकतो तसंच आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं, आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल, तर या सगळ्यांच्या नंतर विल हॅवचाच यूज आपल्याला सगळीकडे करायचा आहे. म्हणजे एक असो किंवा अनेक असो. जसं मी म्हटलं, आय विल हॅव, माझ्याकडे असेल. पहिली प्रॅक्टिस तुम्हाला ही करायची आहे या महत्त्वाच्या चार्टची. ओके, याची प्रॅक्टिस फर्स्ट आणि त्याच्यानंतर समोर. आय विल हॅव माझ्याकडे असेल, वी विल हॅव आमच्याकडे असेल, दे विल हॅव त्यांच्याकडे असेल, यू विल हॅव तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे असेल, ही विल हॅव त्याच्याकडे असेल, शी विल हॅव तिच्याकडे असेल, इट विल हॅव एखाद्या वस्तूकडे किंवा प्राण्याकडे असेल, राम विल हॅव रामकडे असेल. आता तुम्ही सपोज इथे जर असं टाकलं अ कार आणि जर प्रॅक्टिस केली सपोज, ठीक आहे. आता एकच मी ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतलंय है ना, तर मी जर अशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजून जाईल. जसं आय विल हॅव अ कार, माझ्याकडे कार असेल, वी विल हॅव अ कार, आमच्याकडे कार असेल, दे विल हॅव अ कार, त्यांच्याकडे कार असेल, यू विल हॅव अ कार, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे कार असेल, ही विल हॅव अ कार, शी विल हॅव अ कार, इट विल हॅव अ कार, राम विल हॅव अ कार. झाली तुमची प्रॅक्टिस. किती सोपं आहे ना, केलं तर खूप सोपं आहे. बघा, ऑब्जेक्ट फक्त आपण या ठिकाणी टाकलाय, बाकी सेंटेन्स तर आपल्याला दिसते इथं. बस एवढं आपण घेतलंय. आय विल हॅव अ कार, कम्प्लीट सेंटेन्स यामध्ये झालंय. अशी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता आपण बघूया आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह आणि क्वेश्चन कसा बनवायचा. पॉझिटिव्हमध्ये बघा, आय विल हॅव अ स्पीकिंग टॅलेंट किंवा स्पीकिंग स्किल. माझ्याकडे भविष्यामध्ये स्पीकिंग स्किल असेल. डेफिनेटली जर तुम्ही चॅनलला व्यवस्थित फॉलो कराल, प्रत्येक व्हिडिओचा डिटेल अभ्यास कराल तर तुमच्याकडे स्पीकिंग टॅलेंट तर असणारच. निगेटिव्ह आहे बघा, आता तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगून ठेवत असते की दोन गोष्टी जर तुम्हाला दिसल्या, यामध्ये आपल्याला विल आणि हॅव दोन गोष्टी दिसत आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला नॉट टाकावं लागतं. विल नॉट हॅव किंवा विल नॉटला आपण काय म्हणत असतो, आपण याच्या अगोदर देखील बघितलं होतं, ओंट हॅव. काही पण यूज करा, दोनपैकी चालतं, फक्त विल हॅव नॉट करू नका. जसं आपण विल हॅवच्या मध्ये नॉट टाकले. आय विल नॉट हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल नसेल भविष्यामध्ये. व्हर्बल क्वेश्चन करत असताना यामधला विल उचलायचा, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघायचं, कारण व्हर्बल पॉझिटिव्ह बघतोय आपण सुरुवातीला आणि व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर येस ऑर नोनी आपण देतो. तर आपल्याला हे बघायचं आहे की पॉझिटिव्ह जे असतं हे पॉझिटिव्हचं जे स्ट्रक्चर आहे यामध्ये दिलेलं, याला बघायचं आणि हा विल सुरुवातीला घेऊन घ्यायचा. विल
आय हॅव, हॅव जागेवरच राहील, फक्त विलला उचलून सुरुवातीला आपल्याला ठेवायचं आहे. विल आय हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल असेल का भविष्यामध्ये? येस आर नो टाईप क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट आहे बघा, निगेटिव्ह क्वेश्चन आहे, विल आय नॉट हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल नसेल का? WH क्वेश्चन करत असताना आपण हू पासून क्वेश्चन बनवला आहे. WH वर्ड पासून तुम्हाला क्वेश्चन बनवणं हे खूप इझी असतं, काही हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला WH वर्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आता आपण इथे हू घेतलंय, इथे व्हॉट, वेन, वेअर हे सर्व शब्द जे आहे WH फॅमिली मेंबर्स हे तुमच्या लक्षात जर असले ना तर तुम्ही इझिली क्वेश्चन बनवू शकता. तर WH वर्ड सुरुवातीला टाकायचं, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच आपल्याला करावं लागतं. हू विल हॅव अ स्पीकिंग स्किल, कोणाकडे स्पीकिंग स्किल असेल. आता हा प्रश्न जो बनवला, फक्त यामध्ये आपल्याला एकच प्रॉब्लेम दिसेल की यामध्ये सब्जेक्ट नाही दिसणार. सब्जेक्ट म्हणजे कर्ता व्यक्ती यामध्ये आपल्याला दिसणार नाही. का बरं? कारण हा जो हू असतो ना, हा जो WH वर्ड आहे यामध्ये सब्जेक्ट लपलेला असतो, त्यामुळे आपल्याला इकडे वेगळा सब्जेक्ट दिसणार नाही. तर चला जाऊ आपण समोर. आपल्याला बघायचं आहे आता की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सेंटेन्स बनवून बघायचे, जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आणि होमवर्ककडे जायचं मग. तर बघा, पॉझिटिव्हमध्ये आहे, आपण हेच पॉझिटिव्ह घेतले त्यालाच निगेटिव्ह केलं. तुम्ही सुद्धा एक काम करू शकता की हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुम्ही पाहून घ्या आणि याला व्हिडिओला पॉज करून ठेवा. निगेटिव्ह क्वेश्चन तुम्ही बनवून बघा, तुमचे बरोबर येतात नाही येत. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, ही विल हॅव अ हाऊस हिज ओन. आता या ठिकाणी ही विल हॅव म्हणजे काय? त्याच्याकडे असेल, काय असेल? अ हाऊस, एक घर असेल, हिज ओन त्याचं स्वतःचं, ओन म्हणजे स्वतःचं. ही विल हॅव अ हाऊस हिज ओन, त्याचं स्वतःचं भविष्यामध्ये काय असेल? घर असेल. शी विल हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. आता यामध्ये थोडे वेगळे सेंटेन्स तुम्हाला दिसतील, मात्र सेंटेन्स पॅटर्न तोच आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह पार्ट आपला चेंज झालाय. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर ही विल हॅव, शी विल हॅव अ लॉट ऑफ वर्क, तिच्याकडे काय असेल? खूप सारं काम असेल, टू डू करण्यासाठी. शी विल हॅव भविष्यामध्ये असेल, काय असेल? काम असेल करण्यासाठी. ही विल हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे भविष्यामध्ये त्याच्याकडे, आता ही विल हॅव म्हणजे काय? त्याच्याकडे म्हणतोय आपण, त्याच्याकडे सेम कार असेल जशी तुझ्याकडे आहे. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. तर हे झाले आपले पॉझिटिव्ह. निगेटिव्ह करत असताना फक्त आपल्याला विल हॅवच्या मध्ये नॉट टाकावं लागेल. जसं मी म्हटलं, ही विल नॉट हॅव किंवा ही ओंट हॅव, दोन्ही पद्धतीने आपण याला म्हणू शकतो. ही ओंट हॅव अ हाऊस हिज ओन, त्याचं भविष्यामध्ये स्वतःचं घर नसेल. शी विल नॉट हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे भविष्यामध्ये खूप सारं काम नसेल करण्यासाठी. ही विल नॉट हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, त्याच्याकडे सेम कार नसेल जशी तुझ्याकडे आहे. है ना, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आपण पॉझिटिव्हच नाही, निगेटिव्ह पण अशा पद्धतीने बोलत असतो. मग निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना फक्त तुम्हाला विल हॅवच्या मध्ये टाकायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन करत असताना विलला सुरुवातीला घ्यायचं. व्हर्बल पॉझिटिव्ह आहेत, हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर, पॉझिटिव्हचे सेंटेन्स असतात त्या पद्धतीनं, जसं विलला सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला बाकी सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्स प्रमाणे. विल ही हॅव अ हाऊस हिज ओन, त्याच्याकडे भविष्यात स्वतःचं घर असेल का? विल शी हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे खूप सारं काम असेल का करण्यासाठी? विल ही हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे जशी कार आहे तशी सेम कार त्याच्याकडे असेल का? अशा पद्धतीनं आपण व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह बनवले. आता आपल्याला निगेटिव्ह बनवायचे आहे. व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बघू आपण कसं करायचे आणि मग जाऊ आपण WH क्वेश्चनकडे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, व्हर्बल निगेटिव्ह म्हटलं की नॉट तुम्हाला दिसणार आहे आणि नॉट कुठे टाकायचं आहे आपल्याला? तर नॉट हे इथे टाकायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? विल ही नॉट हॅव, जसं असेन का म्हटलं तसंच काय होणार आहे? नसेन का होणार आहे. जसं विल ही नॉट हॅव अ हाऊस हिज ओन, त्याच्याकडे स्वतःचं घर नसेन का? विल शी नॉट, आता नॉट टाकला आपण इथे, काय केलं? नॉट टाकलं, किंवा विल नॉटला एकत्र करून ओंट सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता. विल शी नॉट हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे खूप सारं काम नसेल का करण्यासाठी? विल ही नॉट हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे जशी कार आहे तशी कार त्याच्याकडे नसेन का? असे हे झाले निगेटिव्ह. जसं असेन का तसं नसेन का आपण म्हटलंय.
आता WH क्वेश्चन बनवत असताना WH वर्डला आपण सुरुवातीला घेणार आहे, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच. हु विल हॅव अँड ओन हाऊस. आता कोणाकडे ओन हाऊस म्हणजे स्वतःचं घर असेल भविष्यात. हुचं सेंटेन्स आहे, तुम्हाला सब्जेक्ट करता व्यक्ती दिसणार नाही, त्यामुळे यामध्ये कुठलाही सब्जेक्ट नाही आहे. हु विल हॅव अँड ओन हाऊस, कोणाकडे स्वतःचं घर असेल. विच कंपनी कार विल शी हॅव, कोणत्या कंपनीची कार तिच्याकडे असेल. वेन विल शी हॅव अ फॅमिली, तिच्याकडे फॅमिली केव्हा असेल. वेन म्हणजे काय, केव्हा. आता विचला ऑब्जेक्ट लागून आलेलं असतं. विच कंपनी कार हे कम्प्लीट एक WH वर्ड आहे असं समजून आपण चालतो. विच कंपनी कार, कोणत्या कंपनीची गाडी. विल शी हॅव, तिच्याकडे असेल भविष्यामध्ये. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे यामध्ये दिलेलं. हे होमवर्क तुम्हाला करून पाठवायचं आहे. आय विल हॅव न्यू आयडियाज हे होमवर्क आहे. याचे तुम्हाला 5 टाइप्स बनवायचे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह आणि एक WH क्वेश्चन बनवून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. हे तुमचं होमवर्क सेंटेन्स आहे. आणि या ठिकाणी आपला आजचा टॉपिक मी तुम्हाला समजावून सांगितला अगदी इझी वेनी. आता प्रॅक्टिस तुम्हाला सेंटेन्सेसची मी सांगितल्याप्रमाणे ॲपवरती जाऊन करायची आहे. फक्त तुम्हाला पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो आणि या पॅटर्नची चांगली प्रॅक्टिस करावी लागते. जसं आपण शिकलो, हा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला आणि याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक त्या परिस्थितीमध्ये, त्या सेन्समध्ये ते सेंटेन्सेस तुमच्या तोंडावाटे आपोआप बाहेर पडतात. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केलेली असेल तेवढी. प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला यालाच अगेन अँड अगेन रीड करायचं आहे. जे काही मी या ठिकाणी तुम्हाला शिकवलं याला तुम्ही रीड करू शकता आणि रीड करून लाऊडली तुम्ही बोलू शकता. ज्याही वेळेस तुम्हाला अशा कंडिशन दिसतील की मॅम आता या ठिकाणी मला भविष्याची गोष्ट करायची आहे की माझ्याकडे एखादी गोष्ट असेल तर मी कसं म्हणणार, मग विल हॅवचा तुम्ही यूज करा. सेन्स काय आहे, भविष्यात कुठली तरी गोष्ट भविष्यात माझ्याकडे असेलसाठी आपण बोलतोय, मग त्यावेळी तुम्ही विल हॅवचा यूज करून सेंटेन्स बनवा. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.